श्रावण सरी बरोबर बरसणार ऑफरची मान्सून मस्ती। बालाजी कलेक्शन्सच्या अनोख्या ऑफर ज्याची किंमत आहे सस्ती। बाय 2 गेट 1 फ्री। घेऊन जा 1 से 1 ब्रँडेड कपडे घरी। बालाजी कलेक्शन्सचा ग्राहकांसाठी खास मान्सून सेल ज्यात आहे ऑफरची रेल सेल। राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय नावाजलेल्या ब्रँड सह 50 पेक्षा जास्त ब्रँड्सच्या अनेक व्हरायटीज, सूट, ब्लेझर, थ्री पीस, शेरवानी, इंडो वेस्टर्न आणि बरच काही मिळणार। पश्चिम महाराष्ट्रातील सगळ्यात लोकप्रिय दालनात तुमच्या स्टाईल स्टेटमेंट आणि पर्सनॅलिटीला शोभणार सारं काही इथे, तेही आमच्या मेगा ऑफर बरोबर। मग वाट कशाची पाहताय? पावसाच्या श्रावण सरी बरोबर मनसोक्त आस्वाद घ्या आमच्या मेगा मान्सून सेल मध्ये। बालाजी कलेक्शन्स, 8वी गली, राजारामपुरी, कोल्हापूर। फोन 0231 253 45 16 आणि 17। सो डोंट वरी, जस्ट हरी, कंडिशन्स अप्लाय। वाढत चालली महागाई, मात्र गुरुदत्तने आणली साड्यांना स्वस्ताई। गुरुदत्त साडी सेंटरने आपल्या असंख्य ग्राहक वर्गासाठी सुरू केला आहे अभूतपूर्व असा साड्यांचा भव्य सेल। अविश्वसनीय अशा फक्त ₹65 मध्ये। ₹65 पासूनच पुढच्या किमतीत खरेदी करा अनेक पॅटर्नच्या नवनवीन साड्या। ₹75 सेमी इटालियन, तसेच 6000 रुपयांची साडी 3000 रुपयात, 3000 ची 1500 आणि 1500 ची 750 रुपयात। कांजीवरम, पैठणी, चंदेरी, कांची सिल्क, पार्टीवेअर साड्यांची, तसेच ड्रेस मटेरियल, लाछा, घागरा चोलीची नाविन्यपूर्ण मालिका निम्म्या किमतीत। आहेरासाठी व लग्न जथ्यासाठी लागणाऱ्या अनेक प्रकारच्या मनपसंत व्हरायटी योग्य किमतीत। गुरुदत्त साडी सेंटरच्या भव्य दालनातील साड्यांचा फ्रेश स्टॉक पाहण्याचा अनुभव घ्या आणि मगच खरेदी करा। फक्त ₹65 पासून साड्या घेऊन चला 10 जुलै पासून। गुरुदत्त साडी सेंटर, गाळा नंबर 18 व 19, गुरु नानक मार्केट, गांधीनगर। आणि आता गुरुदत्त साडी सेंटरची खास ऑफर, रोज पहिल्या 35 महिला खरेदीदारांना परकर मिळेल फक्त ₹1 आणि दिवसभरात साडी मिळेल फक्त ₹35। नमस्कार, बी न्यूज मध्ये आपलं स्वागत। सर्वप्रथम आजच्या विशेष घडामोडी। क्रांती दिनाचं औचित्य साधून जिल्ह्यात हुतात्म्यांना वाहिली आदरांजली। विस्थापितांचा पुनर्वसनाच्या मागणीसाठी वारणा नदीत जलसमर्पण आंदोलन। रेल्वे गुड्स यार्डमधील समस्यांबाबत पुणे विभागीय व्यवस्थापक शर्मा यांच्याकडून संबंधितांची कान उघडणी। आजवर रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा पाहणी दौरा निव्वळ फारसच। विश्वशांतीचा संदेश देत रमजान ईद उत्साहात साजरी। पवित्र रमजान महिन्याची सांगता। आणि गोंधळ हुल्लडबाजीनं चेन्नई एक्सप्रेस चित्रपटाचं जिल्ह्यात स्वागत। सामाजिक भान विसरून जल्लोष करणाऱ्या तरुणांना शिवसैनिक आणि पोलिसांचा चोप, तर इचलकरंजीत चित्रपटगृहाची तोडफोड। सविस्तर वृत्तासह भेटूयात काही क्षणातच। तुझ्यासाठी तुझ्या सासूबाईंनी खास नेकलेस आणलाय। नेकलेस मी घेत नाही। आऊ, नेकलेस मी घेते, सांगा मी येते।
अंगणातील मंगल घटिकांना 52 कशी सोन्याचं झगमगतं कोंदण. घरच्या लक्ष्मीचा सुवर्ण सन्मान. सुबकता आणि सौंदर्य. अभय नारायण पोद्दार, गंगावेश, कोल्हापूर. ओके, टॉस. यस, टॉस. इंजिनिअरिंग साठी कोणत्या कॉलेजला ऍडमिशन घ्यायचं यासाठी करिअर टॉस करताय. उलट करिअर हे असं बंद्या रुपयासारखं खणखणीत करायचं तर मग धनंजय महाडिक ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशनच्या BMATलाच ऍडमिशन घ्यायचं. धनंजय महाडिक ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स BMAT. इथं आहे वेल एक्सपिरियन्स्ड अँड हायली क्वालिफाईड स्टाफ, ऍडव्हान्स कम्प्युटर लॅब अँड वायफाय कॅम्पस, स्टेट ऑफ द आर्ट लायब्ररी, वेल इक्विप्ड लॅबोरेटरी, इंडस्ट्रियल ग्रेड वर्कशॉप, लोन फॅसिलिटी असिस्टन्स, टू अँड फ्रो बस सर्व्हिस, इंडस्ट्रियल लेवल इन्फ्रास्ट्रक्चर. उज्ज्वल भविष्याची पहाट धनंजय महाडिक ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स BMAT. NH4 विकासवाडी, कागल. कॉन्टॅक्ट 02325 243 977. बातमीपत्रात आपलं स्वागत. आता पाहू सविस्तर वृत्त. इंग्रजांच्या जुलमी राजवटीतून भारत मातेला मुक्त करण्यासाठी अनेकांनी हौतात्म्य पत्करलं. देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणाचं बलिदान देणाऱ्या क्रांतिकारकांना आज देशभरात आदरांजली वाहण्यात आली. क्रांती दिनानिमित्त कोल्हापूर जिल्ह्यातही विविध ठिकाणी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. 9 ऑगस्ट 1942 साली महात्मा गांधीजींच्या नेतृत्वाखाली इंग्रजांविरुद्ध भारत छोडो चळवळीची मुहूर्तमेढ रोवली गेली तो हा दिवस. स्वातंत्र्य लढ्याला गती मिळाली ती याच दिवसापासून. म्हणूनच 9 ऑगस्टचा दिवस क्रांती दिन म्हणून साजरा होतो. आजच्या क्रांती दिनानिमित्त कोल्हापुरात विविध संस्था, संघटना, तरुण मंडळ यांच्या वतीनं हुतात्म्यांना विनम्र अभिवादन करण्यात आलं. महानगरपालिकेच्या वतीनं सागरमाळा इथल्या हुतात्मा स्मारकमध्ये अभिवादन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. महापौर प्रतिभा नाईक नवरे यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आलं. आयुक्त विजयालक्ष्मी बिद्री, उपमहापौर परीक्षित पन्हाळकर, जिल्हा पोलीस प्रमुख विजयसिंह जाधव, स्वातंत्र्य सैनिक संघटनेचे अध्यक्ष प्राध्यापक VD माने यांच्यासह अनेक मान्यवरांनी हुतात्मा स्मारकाला पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केलं. अग्निशमन दलाच्या वतीनं हुतात्म्यांना मानवंदना देण्यात आली. स्वातंत्र्य सैनिकांची नावं असलेल्या फलकाला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी हुतात्मा स्मारक परिसरात वृक्षारोपणही करण्यात आलं. मंगळवारी पाकिस्तान लष्कराच्या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना यावेळी श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी उपायुक्त संजय हेरवाडे, करवीरचे प्रांताधिकारी भाऊसाहेब गलांडे, तहसीलदार शरद पाटील, सहाय्यक आयुक्त उमेश रणदिवे, उपमहापौर परीक्षित पन्हाळकर, परिवहन सभापती राजू पसारे यांच्यासह महापालिकेचे अन्य पदाधिकारी, नगरसेवक, अधिकारी, कर्मचारी, स्वातंत्र्य सैनिक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. हुतात्मा पार्कमधील स्वातंत्र्य सैनिक स्वर्गीय दत्तोबा तांबट यांच्या पुतळ्याला महापालिका पदाधिकाऱ्यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. क्रांती स्तंभालाही यावेळी अभिवादन करण्यात आलं. अनेक शाळकरी विद्यार्थ्यांनी आज मिरवणूक काढून बिंदू चौकातील हुतात्मा स्तंभास अभिवादन केलं. ॲडव्होकेट धनंजय पठाडे यांनी हुतात्मा स्मारकाला पुष्पहार अर्पण केला. यावेळी विद्यापीठ हायस्कूलचे मुख्याध्यापक A चव्हाण, R स्वामी, MB पाटील यांच्यासह शिक्षक आणि कर्मचारी उपस्थित होते. इचलकरंजी इथं विविध पक्ष संघटनांच्या वतीनं क्रांती दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. इचलकरंजी शहर काँग्रेस कमिटीच्या वतीनं प्रभात फेरी काढण्यात आली. फेरी दरम्यान राष्ट्रपिता महात्मा गांधी पुतळा आणि स्मृतीस्तंभास माजी खासदार कलापण्णा आवाडे, माजी वस्त्रोद्योग मंत्री प्रकाश आवाडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष अशोक आर्गे, बाळासाहेब कलागते, अहमद मुजावर, शेखर शहा यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी, NSUIचे कार्यकर्ते उपस्थित होते. नगरपालिकेच्या महिला बालकल्याण विभागाच्या वतीनं काढण्यात आलेल्या प्रभात फेरीचा शुभारंभ प्रभारी नगराध्यक्ष संजय कांबळे, सभापती प्रमिला जावळे यांच्या हस्ते करण्यात आला. यामध्ये राणी लक्ष्मीबाई, मदर तेरेसा, महात्मा गांधी, शहीद भगतसिंग, सुभाषचंद्र बोस, पंडित नेहरू, लोकमान्य टिळक यांच्यासह क्रांतिकारकाच्या वेशभूषेत बालचमूंनी सहभाग घेतला होता. प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न वर्षानुवर्ष कायम आहेत. स्थानिक प्रश्नांची सोडवणूक होत नाही. राज्यातील आघाडी सरकार जनहिताचा कोणताही ठोस निर्णय घेत नाही असा दावा करत श्रमिक मुक्ती दलाच्या वतीनं हातकणंगले तालुक्यातील नवे पारगाव इथं वारणा नदीत जलसमर्पण आंदोलन करण्यात आलं. चांदोली धरणामुळे विस्थापित झालेल्या 10 गावच्या अन्यायग्रस्तांनी वारणा नदीला साक्षी ठेवून क्रांती दिनाच्या दिवशी काँग्रेस राष्ट्रवादी सरकार हटवण्याची शपथ घेतली.
राज्यात अनेक प्रकल्प झाले, पण विस्थापित झालेले धरणग्रस्त आणि अभयारण्यग्रस्त आपल्या हक्कासाठी वर्षानुवर्ष झगडत आहेत. आधी पुनर्वसन मग धरण या शासन निर्णयाची अंमलबजावणी व्हावी, धरणग्रस्तांना पर्यायी जमीन मिळावी, स्थानिक प्रश्नांची सोडवणूक व्हावी अशा मागण्यांसाठी श्रमिक मुक्ती दलाच्या वतीनं आजच्या क्रांतीदिनी राज्यभर जलसमर्पण आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनाची माहिती डॉक्टर भारत पाटणकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना 30 जून रोजीच दिली होती. त्यानुसार आज दुपारी 1च्या सुमारास धरणग्रस्त आणि अभयारण्यग्रस्त नागरिक नवे पारगाव जवळच्या वारणा नदी किनारी जमले. शासनाच्या निषेधाच्या प्रचंड घोषणा देत नदीपात्रात जाऊन आंदोलन करण्यात आलं. हातकणंगलेचे तहसीलदार गुरु बिराजदार यांनाही नदीपात्रात उतरून निवेदन स्वीकारण्यास भाग पाडलं. यावेळी प्रचंड पोलीस फौजफाटा तैनात होता. पुणे रेल्वे विभागाच्या प्रबंधक पदाची सूत्र सुनीत शर्मा यांनी गेल्या आठवड्यात स्वीकारली आहेत. शर्मा यांनी विभागाअंतर्गत येणाऱ्या सर्व स्टेशनचा पाहणी दौरा सुरू केलाय. त्यानुसार ते कोल्हापुरात आले होते. शर्मा यांनी आज कोल्हापूर रेल्वे स्टेशनची आणि रेल्वे गुड्स यार्डची पाहणी केली. या दोन्ही ठिकाणी कोणकोणत्या सुविधा उपलब्ध करून देण्याची गरज आहे याचा आढावाही घेतला. रेल्वे गुड्स यार्डमधील सुरू असलेल्या कामात सुसूत्रता आणि व्यवस्थितपणा नसल्याचं आढळल्यानं शर्मा यांनी संबंधितांची कान उघडणी केली. रेल्वे विभागाचे वरिष्ठ अधिकारी पाहणी तर करून जातात, पण त्यानंतर सुधारणा होण्याची केवळ प्रतीक्षाच करावी लागते असा आजवरचा अनुभव आहे. कोल्हापूरच्या रेल्वे स्टेशनची आणि रेल्वे गुड्स यार्डची पाहणी करण्यासाठी पुणे विभागाचे प्रबंधक सुनीत शर्मा कोल्हापुरात आले होते. इथल्या रेल्वे स्टेशनला मॉडेल स्टेशन करण्यासाठी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी रेल्वे पॅसेंजर्स असोसिएशनच्या किशोर बियाणी यांनी केली. प्रलंबित कामं मार्गी लावण्याचा आग्रहही यावेळी धरण्यात आला. त्यानंतर शर्मा रेल्वे गुड्स यार्डला पोहोचले. तिथली अवस्था पाहून त्यांनी संबंधित ठेकेदार आणि सुपरवायझरना बोलावून घेतलं. राजू आलूरकर, MJ भोसले यांनी इथल्या कामाबद्दल माहिती दिली. प्लॅटफॉर्म आणि रेल्वे रुळाच्या उंचीमध्ये ठरलेल्या परिमाणापेक्षा अधिक तफावत होती. ती दूर करण्यासाठी काम सुरू होतं, पण काम पूर्ण झाल्यानंतरही त्यात फरक पडला नाही. त्यामुळे नाराज झालेल्या शर्मा यांनी संबंधितांची कान उघडणी केली. अरे साहब, ये बाद में ये पूरा काम कर दिया और बाद में ट्रैक उठवा दिया है. ट्रैक उस समय नहीं उठाना चाहिए था. फिर वही तो काम किया इसलिए. अगर बोलते उस समय क्या हम रोक लेगा काम को? सर वो हम लोग क्या रोक लेंगे सर? काम रोक लो उस समय. भाई मेरा तो प्लेसमेंट ही है, अगर रिस्की नहीं है तो फिर क्या दिक्कत है? और ट्रैक कितना ये तो काम ट्रैक का काम रातों रात तो होता नहीं है, महीनों चला होगा. नहीं सर. अरे ये साहब 1-2 महीने 1.5 महीने में उठाया इन्होंने. 1.5 महीने में जब उठाया उस समय क्यों नहीं रुकवा लिया भाई? लेकिन त्यामुळे वातावरण गंभीर बनलं. त्याचवेळी हमाल आणि त्यांच्या प्रतिनिधींनी तिथल्या असुविधांचा पाढा वाचला. त्यामुळे बॅकफूटवर गेलेल्या शर्मा यांनी रेल्वेच्या अधिकाऱ्यांना त्यांच्या समस्यांबाबत अहवाल देण्यास सांगितलं. या गोंधळाचं चित्रीकरण होऊ नये अशी स्थानिक अधिकाऱ्यांची अपेक्षा होती. त्यांनी खुणावलं आणि रेल्वे पोलीस कर्मचाऱ्यांनी शूटिंगला मज्जाव करण्याचा प्रयत्न केला. काम के लिए किया तो वो हम लोगों को समझ में नहीं आएगा. एक बार ट्रैक उठाने के बाद वो फिर लेवल गलत दिखने लगा. नहीं प्रश्न है. काम के लिए किया. यानंतर शर्मा यांच्याकडूनच कामाबाबत आणि पुढील नियोजनाबाबत माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी आपण नुकताच पदभार स्वीकारला असल्याचं सांगत तिथून निघून जाणं पसंत केलं. रेल्वे प्रशासनाचे वरिष्ठ स्तरावरील अधिकारी वेळोवेळी कोल्हापूर दौऱ्यावर येतात, पाहणीही करतात, पण प्रत्यक्षात कृती होत नाही असा आजवरचा अनुभव आहे. शर्मा यांचा दौरा याला अपवाद ठरतो का हे 2-3 महिन्यात कळेलच. कोल्हापुरातील RTO कार्यालयातील लिपिक सागर शिंगे आणि त्यांचा एजंट सचिन पाटील या दोघांना गुरुवारी लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं रंगेहात पकडलं होतं. त्यांना 12 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली. मोटरसायकलला फॅन्सी नंबर देण्यासाठी 800 रुपयांची लाच घेताना गुरुवारी RTO कार्यालयातील लिपिक सागर शिंगे आणि त्याचा सहकारी एजंट सचिन पाटील या दोघांना अँटी करप्शन ब्युरोनं रंगेहात पकडलं होतं. आज या दोघांना न्यायालयानं 12 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. मुस्लिम बांधवांचा पवित्र सण ईद उल फित्र म्हणजेच रमजान ईद आज साजरी झाली. रमजान ईद निमित्त मुस्लिम बोर्डिंगच्या पटांगणावर सामुदायिक नमाज पठण करण्यात आलं. एकमेकांना आलिंगन देऊन आणि शुभेच्छा देऊन रमजान ईदचा आनंद द्विगुणित करण्यात आला. अनेक मुस्लिम बांधवांनी आज क्रांती दिन आणि रमजान ईद संयुक्तपणे साजरी केली. मुस्लिम धर्मियांमध्ये सर्वात पवित्र असणाऱ्या रमजान महिन्याची ईदच्या दिवशी सांगता झाली. रमजान ईद अर्थात ईद उल फित्र हा सण आज पारंपरिक भक्तिभावानं साजरा करण्यात आला. ईद निमित्त जिल्ह्यातील ठिकठिकाणच्या मशिदींमध्ये आज नमाज पठण करण्यात आलं. कोल्हापुरातील दसरा चौक इथल्या मुस्लिम बोर्डिंगच्या पटांगणावर आज सकाळी सामुदायिक नमाज पठण करण्यात आलं.
पहिल्या जमातीकरता मुफ्ती इर्शाद कुन्नूर यांनी नमाजाचं पठण केलं. दुसऱ्या जमातच्या नमाजाकरता मौलाना असलम अमीन बागवान यांनी नमाज पठण केलं. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आर.के. पवार, स्थायी सभापती रमेश पवार, जिल्हा पोलीस प्रमुख विजयसिंह जाधव, अप्पर पोलीस अधीक्षक ज्योतिप्रिया सिंग यांनी मुस्लिम बोर्डिंग मैदानावर उपस्थिती लावून मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या. या ठिकाणी सर्वांनी मिळून कोल्हापूरची आणि देशाची एकात्मता तसंच सुखशांती अबाधित राहावी म्हणून प्रार्थना केली. शहरातील सर्वच मशिदींमध्ये आज मुस्लिम बांधवांची गर्दी होती. शुभेच्छांची देवाणघेवाण आणि ईदच्या शिरखुर्म्याचा आस्वाद घेऊन रमजानच्या पवित्र महिन्यानंतर आलेला ईदचा हा सण सर्वांनीच भक्तिभावानं साजरा केला. जिल्ह्यातील एक जवान नुकताच शहीद झाल्यानं त्याच्या दुःखाचं सावट घेऊन मुस्लिम बांधवांनी सामुदायिक प्रार्थना केली. राधानगरी तालुक्यातील तुरंबे इथं सुन्नत जमात तुरंबे आणि मोहम्मदिया मुस्लिम सुन्नत जमातीच्या वतीनं प्रारंभी शहीद जवान कुंडलिक माने यांना श्रद्धांजली वाहून नमाज पठण करण्यात आलं. यावेळी सामाजिक शांतता, बंधुभाव, प्रेम, आपुलकी यात वृद्धी व्हावी अशी प्रार्थना करण्यात आली. मोहम्मदिया मुस्लिम सुन्नत जमातीच्या वतीनं कन्या विद्या मंदिरात रजाक बेगुलजी यांनी नमाज पठण केलं. सर्व मुस्लिम बांधवांनी विश्वशांती आणि देशाच्या प्रगतीसाठी प्रार्थना केली. तसंच क्रांतीवीरांनाही अभिवादन करण्यात आलं. मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी तुरुंबेचे सरपंच नामदेवराव किल्लेदार, पत्रकार श्रीकांत जाधव, माजी सरपंच तानाजी भोईटे, मालोजी साबळे, दत्तात्रय चिंदगे, मारुती जरग, संभाजी भोईटे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. इचलकरंजी इथं हजरत सय्यद मखतूम वली दर्गा आणि ईदगाह ट्रस्ट यांच्या वतीनं ईदगाह मैदान इथं सामुदायिक नमाज पठण करण्यात आलं. रुहानी मस्जिदचे मुफ्ती फिरोज चांद कोटी यांनी बयान केलं, तर सामूहिक नमाज पठण नुरुनी मस्जिदचे मौलवी अय्याज नाईक यांनी केलं. काही मुस्लिम बांधवांनी पाकिस्ताननं केलेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ काळ्या फिती लावून नमाज पठण केलं. ईदगाहचे ट्रस्टी अहमद मुजावर, बादशाह बागवान, प्रभारी नगराध्यक्ष संजय कांबळे, पोलीस उपाधीक्षक प्रकाश देशमुख, पोलीस निरीक्षक दुर्योधन पवार, रामदास इंगवले यांनी उपस्थितांचं स्वागत केलं. नमाज पठणानंतर मुस्लिम बांधवांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या. कागल इथंही रमजान ईद निमित्त मुस्लिम बांधवांनी सामूहिक नमाज पठण केलं. मौलाना तौशिक पठण यांनी ईद उल फित्रची माहिती दिली. नमाज पठणानंतर कागल नगर परिषदेच्या वतीनं नामदार हसन मुश्रीफ यांच्यासह मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी उपनगराध्यक्ष मारुती मदारे, संजय चितारी, प्रवीण गुरव, मुख्याधिकारी प्रभाकर पत्की, पोलीस निरीक्षक चंद्रकांत शिंदे उपस्थित होते. कागल तालुक्यातील करनूर इथं दूधगंगेच्या नदीपात्रात मगर आढळून आली. या मगरीला गावातील वनमित्र संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पकडून वन विभागाच्या ताब्यात दिलं. सुमारे 8 फूट लांब आणि 150 किलो वजनाची ही मगर चांदोली धरणात सोडण्यात येणार असल्याचं वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. कागल तालुक्यातील करनूर येथील बशीर शेख यांनी मासे पकडण्यासाठी गळ लावला होता. आज सकाळी गळाला मासे लागले आहेत काय याची पाहणी करण्यासाठी गेले असता गळाला मगर लागल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं. त्यांनी ही माहिती गावातील वनमित्र संघटनेच्या कार्यकर्त्यांना दिली. वनमित्रचे विनोद आडके, अशोक शिरोळे, सचिन घोरपडे, राजेंद्र घोरपडे, जयवंत चव्हाण आणि रमेश कांबळे यांनी ही मगर शिताफीनं पकडली. या सर्वांनी या मगरीला गावातील मरियाई मंदिरात आणली. दूधगंगा नदीपात्रातील मगर युवकांनी धरून आणल्याची बातमी करनूर पंचक्रोशीत पसरली. त्यामुळे मगरीला पाहण्यासाठी आबाळ वृद्धांनी मंदिराच्या परिसरात मोठी गर्दी केली होती. वनमित्र संघटनेच्या काही कार्यकर्त्यांनी वन विभागातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधून मगरीला पकडून ठेवल्याचं सांगितलं. वन विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी करनूरला भेट देऊन मगरीला ताब्यात घेतलं. गेली 6-7 वर्ष दूधगंगा नदीपात्रात मगरीचा वावर आहे. 1-2 वेळा नदीकाठच्या शेतकऱ्यांना तिचं दर्शनही झालं होतं. मगरीला आम्ही ताब्यात घेतलं असून चांदोली धरणात सुरक्षितपणे सोडण्यात येणार असल्याचं वनरक्षक नेताजी धामणकर यांनी सांगितलं. यावेळी सहाय्यक उपवन संरक्षक विजय भोसले, करवीरचे वनक्षेत्रपाल ए.बी. निंबाळकर, वनपाल ए.एस. निपाणीकर यांच्यासह वन विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. पाकिस्तानच्या हल्ल्यात कोल्हापुरातील जवान कुंडलिक माने हे नुकतेच शहीद झाले. त्यामुळे संपूर्ण जिल्हा दुःखाच्या छायेत आहे. तरीही कोल्हापुरातील अतिउत्साही तरुणांनी आज प्रदर्शित झालेल्या चेन्नई एक्सप्रेस या चित्रपटाचं भव्य स्वागत केलं. हा प्रकार सहन न झाल्यानं फटाक्यांच्या आतषबाजीत स्वागत करणाऱ्या या हुल्लडबाज तरुणाईला संतप्त शिवसैनिक आणि पोलिसांनी चांगलाच प्रसाद दिला. यावेळी या चित्रपटाचे पोस्टर्सही फाडण्यात आले. गेल्या काही दिवसांपासून बहुचर्चित असलेला शाहरुख खानचा चेन्नई एक्सप्रेस हा हिंदी चित्रपट आज प्रदर्शित झाला. आज रमजान ईदची सुट्टी असल्यानं तरुणाईनं हा चित्रपट पाहण्यासाठी एकच गर्दी केली होती. या चित्रपटाचं स्वागत करण्यासाठी कोल्हापुरातील शाहरुख खान प्रेमींनी पद्मा चित्रपटगृहाबाहेर शाहरुख खानच्या पोस्टरला अभिषेक घालून फटाक्यांची आतषबाजी करण्याचं नियोजन केलं होतं.
याबाबतची माहिती मिळताच शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार आणि शिवसैनिक पद्मा चित्रपटगृहाजवळ पोहोचले. काही युवक चित्रपटाच्या पोस्टरला अभिषेक आणि हार घालत होते. तरी संजय पवार यांनी कोल्हापुरातील कुंडलिक माने हा जवान पाकिस्तानच्या हल्ल्यात शहीद झाला आहे. संपूर्ण जिल्हा आजही दुःखाच्या छायेत असताना तुम्ही आतषबाजी करून जल्लोष करण्याऐवजी साधेपणानं चित्रपटाचं स्वागत करा आणि शहीद माने यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून आदरांजली वाहा अशी विनंती उपस्थित तरुणांना केली. तरीही या अतिउत्साही तरुणांनी पवार यांची विनंती धुडकावून लावत फटाक्यांची आतषबाजी केली. त्यावेळी संतप्त झालेल्या पवार यांनी त्या युवकांना चोप दिला आणि लक्ष्मीपुरी पोलिसांच्या स्वाधीन केलं. युवकांनी चित्रपट जरूर पाहावा, पण त्यांनी सामाजिक भान राखणं गरजेचं असल्याचं पवार यांनी सांगितलं. आपल्यातला एक माणूस मेला, देशसेवेसाठी मेलेला आहे. कमीत कमी हे तर त्यांना भान राहिलं पाहिजे. हे अशा शाहरुख खानला आणि अशा नटनट्यांना हार घालण्यापेक्षा त्या जवाना जाऊन हार घातला तर त्यांच्या घरातल्यांना सात्वन केला तर एक अभिमान वाटला असतं की ठीक आहे किंवा तरुणांनी काम चांगलं केलं. पण आम्हाला काय सहन झालं नाही. ते अर्धा तास फटाडे उडवत होते, माळा उडवत होते, वाढदिवसाची स्प्रे उडवत होती. तिथं आम्ही जाऊन त्यांना आमच्या पद्धतीने प्रसाद दिला आणि पोलिसांना ताब्यात दिलंय. एकीकडे कोल्हापूरच्या एका तरुणानं देशासाठी बलिदान दिलंय, तर दुसरीकडे देशाची भावी पिढी असणारे हे तरुण शाहरुख खानचा चित्रपट पाहण्यासाठी अवास्तव जल्लोष करत आहेत. ही बाब खेदजनक असल्याचं सांगताना संजय पवार यांना आपले अश्रू रोखता आले नाहीत. दरम्यान संतप्त शिवसैनिकांनी अयोध्या चित्रपटगृहाबाहेर लावलेले या चित्रपटाचे पोस्टर्स फाडून टाकले, तर हुल्लडबाजी करणाऱ्या तरुणांचा जमाव पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार केला. हा सर्व प्रकार सुरू असताना अयोध्या चित्रपटगृह ते बिंदू चौक या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. दरम्यान इचलकरंजी इथल्या पंचवटी चित्रमंदिरात चेन्नई एक्सप्रेस हा चित्रपट वेळेत सुरू न केल्याच्या कारणावरून संतप्त झालेल्या प्रेक्षकांनी चित्रपटगृहात तोडफोड करून गोंधळ घातला. त्यामुळे तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलिसांनी चित्रपटगृहात धाव घेऊन गोंधळ नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. चेन्नई एक्सप्रेस हा चित्रपट इचलकरंजीतील पंचवटी चित्रमंदिरात आज प्रदर्शित झाला. दुपारी 12 वाजता पहिला शो 1 वाजला तरी सुरू न झाल्यानं प्रेक्षक संतप्त झाले. जमावानं चित्रपटगृहातील कॅन्टीनच्या काचा फोडल्या, तर काहींनी खाद्यपदार्थ अस्ताव्यस्त फेकून दिले. त्यामुळे चित्रपटगृहात प्रचंड गोंधळ उडाला. त्यामुळे चित्रपटगृहाबाहेरही तणावाचं वातावरण निर्माण झालं. याबाबत शिवाजीनगर पोलीस ठाण्यास माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्चना बोधडे, पोलीस उपनिरीक्षक PS ढोणे यांच्यासह पोलीस पथकानं घटनास्थळी धाव घेऊन जमावाला पांगवलं. यावेळी चित्रपटगृह चालकांशी संपर्क साधला असता चित्रपटाचा पहिला शो असल्यानं सॅटेलाईटवरून चित्रपट डाउनलोड करून घेण्यात काही तांत्रिक कारणामुळे बिघाड झाल्यानं विलंब झाल्याचं सांगितलं. या घटनेनंतर पूर्ववत चित्रपट सुरू झाला. बातमीपत्राच्या पुढील भागात पाहूयात. नागाव इथल्या हनुमान पतसंस्थेच्या स्ट्रॉंग रूमचा दरवाजा कापून आतील तिजोरीच गायब केल्याचा प्रकार उघडकीस. गेल्या 8 महिन्यात जिल्ह्यातील 15 जण अँटी करप्शनच्या जाळ्यात. या आणि आणखी काही बातम्यांसह भेटूयात बातमीपत्राच्या पुढील भागात काही क्षणातच. महागाई आकाशाला भिडत चाललीये, पण ऐपत नसतानाही रोगांवर उपचार घ्यावाच लागतो. नवीन पाहुणा जन्माला येताना काही वेळा सिझेरियनचा खर्च करावाच लागतो. अनपेक्षित येणारे आजार, अपघातासारखे प्रसंग तर कुटुंबियांना संकटात नेतात. ध्यानीमनी नसतानाही करावे लागणारे औषधोपचार आणि ऑपरेशन्स तर घाबरवून टाकतात. पण आता घाबरण्याची गरज नाही. अस्वस्थ होण्याची वेळ येणार नाही, कारण सिद्धगिरी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर आपल्यासाठी घेऊन आला आहे रुग्ण सेवेचा धर्म, अत्याधुनिक वैद्यकीय शास्त्राचं मर्म. स्त्रीरोग, प्रसूती, लहान मुलांचे आजार, सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया अशी सेवा देणाऱ्या सिद्धगिरी हॉस्पिटलमध्ये आहेत तज्ञ डॉक्टर्स, सर्वोत्कृष्ट उपकरणं, साधनं आणि परिपूर्ण इन्फ्रास्ट्रक्चर. कमीत कमी दर आणि जास्तीत जास्त सेवा सुविधा देणारं सिद्धगिरी हॉस्पिटल म्हणजे केवळ रुग्णालय नव्हे तर रुग्णाधार. हॅलो, 6 वाजलेत, येताय ना? हो, निघतोय. सर, निघू? रिटर्नच्या फाईलचं काय झालं? थोडं बाकी आहे. उद्या. आज सर, आज माझ्या लग्नाचा वाढदिवस आहे. घरी बायको. हे अर्जंट आहे. सर. ओके सर,
निघू. घरी मिसेस चिडल्या असतील ना, हॉटेल बासुरी मध्ये घेऊन जा, सगळं व्यवस्थित होईल. होय, हॉटेल बासुरी. इथल्या शुद्ध शाकाहारी मेनूजची लज्जतच न्यारी. महाराष्ट्रीयन, पंजाबी, चायनीज, पावभाजी असो वा सँडविच बर्गर, ग्राहकांच्या सेवेसाठी सदैव तत्पर. हॉटेल बासुरी. शुद्ध शाकाहारी चवीचा आस्वाद घ्या इथल्या राजेशाही एसी डायनिंग मध्ये. हॉटेल बासुरी, CPR बावडा रोड, जैन बोर्डिंग समोर, कोल्हापूर. नवा आरंभ चैतन्याचा, नवी संकल्पना गुणवत्तेची, नवा आधार आपुलकीचा. ॲस्टर आधार हॉस्पिटल. कोल्हापूरकरांच्या आरोग्यासाठी नवा सक्षम आधार. अत्याधुनिक वैद्यकीय सुविधांनी सुसज्ज, जागतिक दर्जाच्या सेवेस तत्पर, तज्ञ डॉक्टरांमार्फत उपचार. कोल्हापूरकरांचे विश्वसनीय आधार हॉस्पिटल आता नव्या स्वरूपात. ॲस्टर आधार. श्रेष्ठ रुग्णसेवा आपुलकीची, ठेव आहे विश्वासाची. सोनेरी किरण, लखलखती आभूषण, सौंदर्यपूर्ण हे जगणं सर्वांना हवं हवस. संस्कृती संपन्न करवीर नगरीमध्ये सौंदर्याची गौरव गाथा आणखी समृद्ध होणार. वात्सल्यपूर्ण वातावरणातील कोल्हापुरातील एक अनोखी शोरूम. सौंदर्याचा नवा पैलू, गोल्ड म्युझियम. सोल ऑफ द गोल्ड, राजारामपुरी, मेन रोड, कोल्हापूर. भविष्यात देश तसंच परदेशात नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध करून देणाऱ्या नर्सिंग करिअरचं सर्वोत्तम प्रशिक्षण देणारं सावित्रीबाई फुले कॉलेज ऑफ नर्सिंग. नर्सिंगचं परिपूर्ण व्यावसायिक प्रशिक्षण देणारी आणि महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक यांच्याशी संलग्न असणारी कोल्हापुरातील एकमेव शिक्षण संस्था. 4 वर्ष कालावधी तसंच 50 प्रवेश क्षमतेचा बेसिक BSc नर्सिंग पदवी कोर्स आणि फक्त मुलींसाठी 2 वर्ष कालावधी आणि 20 प्रवेश क्षमतेचा RNM नर्सिंग कोर्स. प्रशस्त कॅम्पस, अनुभवी तज्ञ प्राध्यापक वर्ग, मुलींचे वसतिगृह, सुसज्ज प्रयोगशाळा तसंच ग्रंथालय, सर्वोत्तम रुग्णालयात प्रशिक्षणाची सोय, बस सुविधा आणि भारत सरकारच्या विविध स्कॉलरशिपची उपलब्धता, ज्यांच्या अंतर्गत प्रशिक्षित अनेक विद्यार्थ्यांनी घडवलं आहे आपलं उज्ज्वल करिअर. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचं सावित्रीबाई फुले कॉलेज ऑफ नर्सिंग, ई वॉर्ड, ताराबाई पार्क, कोल्हापूर. फोन 0231 266 8196. पूजा बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचा कोल्हापुरातील पहिला 11 मजली प्रकल्प वंडर 11. मजबूत आलिशान घर, सुंदर आयुष्यात भर. 7व्या मजल्यापर्यंत रेडी पोझिशन, 8व्या मजल्यापासून बुकिंग सुरू. संपर्क पूजा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स. फोन 94 220 43 745 268 83 03. Exhibitions, sports event, vertical event, corporate event, stage shows, product launching. Events are not just events, it's an investment. And we help prosper your investment. Creative, a leading event management company in South Maharashtra. Contact number 0231 265 0907 and 9921 6622 66. Our website www.creativesindia.com. इच्छा असूनही मन मारावं लागतं. पुढ्यात आलेलं पंचपक्वान्न बाजूला सारावं लागतं. आयुष्याची गोडीच संपते जेव्हा होतो मधुमेह. पण ही अवीट गोडी पुन्हा आपल्या आयुष्यात आणणारा मधुमेहींचा मित्र मधुमित्र. खास डायबेटिक पेशंट्स आणि आरोग्य जपणाऱ्यांसाठी स्वीटनर्स, बिस्किट्स, पौष्टिक खाद्य उत्पादने, स्नॅक्स, हेल्थ ड्रिंक्स, स्वीट्स अँड चॉकलेट्स, याच बरोबर सोया पनीर, राईस आणि ऑइल्स अशा अनेक वस्तूंचे दालन
हेल्थ केअर प्रोडक्ट सोबत डायबेटिक व गुडघेदुखी पेशंटसाठीचे स्पेशल फुटवेअर्स, ग्लुकोमीटर्स अगदी खिशाला परवडणाऱ्या दरात, 200हून अधिक व्हरायटीज एकाच छताखाली, आरोग्यदायी वस्तूंचे एकच छत्र मधुमित्र. करवीर निवासिनी टॉवर्स, झोरबा हॉटेल शेजारी, गवत मंडई, शाहूपुरी, कोल्हापूर. ठीक आहे मॅडम, एकदम फ्री साईज. ठीक आहे, हा मी ट्राय करतो. काय झालं मॅडम? नाही बसत. मॅडम तुम्ही ड्रेस छान चॉईस करता पण तुमच्या साईजला होत नाही. तुमचा प्रॉब्लेम माझ्या लक्षात आलाय. हे घ्या कार्ड, या पत्त्यावर जा, तुम्हाला इथेच मिळेल तुमच्या समस्येचे उत्तर. आता आपल्या ओव्हरवेटची चिंता सोडा. आजच जॉईन करा स्टार हेल्थ स्टुडिओ. माझं नाव अमित शिंदे. मी 40 दिवसात 20 किलो वजन कमी केलेलं आहे. फंटॅस्टिक जिम आहे. माझे नाव सुधाकर धनवडे. 40 दिवसात 22 किलो वजन झालेलं आहे. फंटास्टिक जिम आहे. अनुभवी आणि तज्ञ प्रशिक्षकांचं योग्य मार्गदर्शन, अत्याधुनिक साधनांनी परिपूर्ण, 100% रिझल्ट ओरिएंटेड स्टार हेल्थ स्टुडिओ. पत्ता पाटणकर कॉलनी, हॉटेल पर्लच्या मागे, न्यू शाहूपुरी, कोल्हापूर. मोबाईल 9028 45 55 56. जीवनाच्या आर्थिक बाजूला भक्कम आधार. श्रीपतराव दादा सहकारी बँक, भारतीय रिझर्व्ह बँकेच्या प्रणालीनुसार कार्यरत असणारी, जिल्ह्यातील ग्रेड 1 दर्जा प्राप्त असणारी अग्रगण्य बँक. 1800 कोटी रुपयांची वार्षिक उलाढाल, 0% NPA, RTGS सुविधा, अत्याधुनिक लॉकर्स, स्वमालकीच्या मुख्य कार्यालयासह 3 शाखा. नवीन 3 शाखांना RBI कडून मंजुरी आणि आता सुरू होत आहे ग्राहकांच्या सोयीसाठी कोर बँकिंग प्रणाली. श्रीपतराव दादा सहकारी बँक, ग्राहकांच्या गरजा आणि विश्वास यांना सामर्थ्य मिळवून देणारी बँक. श्रीपतराव दादा सहकारी बँक, 573E, शाहूपुरी, पहिली गल्ली, कोल्हापूर. फोन 266 66 15. HF Jewelers, change your style. पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग क्षेत्रातील करिअरचं नवं क्षितिज गाठण्यासाठी कोल्हापूरच्या श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे पॉलिटेक्निक कॉलेज, डॉक्टर बापूजी साळुंखे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी अर्थात BSIET, उच्च शिक्षित आणि अनुभवी प्राध्यापक वर्ग, इंटरनेट सेवेसह सुसज्ज कम्प्युटर लॅब, आधुनिक प्रयोगशाळा तसंच वर्कशॉप, प्रशस्त ग्रंथालय, शिवाय मुलींसाठी स्वतंत्र हॉस्टेल, कॅम्पस इंटरव्ह्यू मार्फत नोकरीतील संधींसाठी तज्ञांचं मार्गदर्शन. याच बरोबर विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिपची सुविधा. मेकॅनिकल, ऑटोमोबाईल, सिव्हिल, कम्प्युटर आणि इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग बरोबरच सेकंड शिफ्ट मधील मेकॅनिकल आणि सिव्हिल इंजिनिअरिंग साठी सुद्धा प्रवेश सुरू. डॉक्टर बापूजी साळुंखे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, 2130 E वॉर्ड, ताराबाई पार्क, कोल्हापूर. फोन 0231 265 86 13. तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चन्द्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपते केन्द्रयुगं स्मरामि. 100 वर्ष शुद्धतेची, नाती युगायुगांची. वामन हरी पेठे ज्वेलर्स, सोनेरी क्षणांचे सोबती. रिक्षा दरकदा श्यामकुमार माहितीये ना? माहितीये ना. चला मग. अहो दादा चला. कुठे जायचंय? अहो DS मध्ये. चला. कुठे जाणार? DS मध्ये. DS मध्ये. DS मध्ये. द्वारकादास मध्ये घ्या. हा रिक्षा सरळ द्वारकादास श्यामकुमार मध्ये घ्यायची ना. अहो सकाळपासून 10 जणांना सोडले, तुम्ही 11वे. सकाळपासून मागे लागले, शेवटी उशीर केलातच ना. अहो DS च्या मान्सून सेल मध्ये चाललोय. चांगल्या पसंतीच्या साड्या मिळवायच्या म्हणजे लवकरात लवकर जायला नको का? तुमचं असंच असतं, वराती मागून घोडे. द्वारकादास श्यामकुमारचा मान्सून सेल म्हणजे महिलांसाठी खरेदी उत्सवात भरघोस डिस्काउंट मिळवण्याचा आणि मनसोक्त साड्या खरेदी करण्याचा. तेव्हा आजच भेट द्या
DS च्या मान्सून सेलला. द्वारकादास श्यामकुमार, लक्ष्मी रोड, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर. इथं लाभते अद्ययावत वैद्यकीय सुविधा. इथं मिळते प्रत्येक झडपेस नवी आशा. इथं ओळखली जाते तुमच्या हृदयाची भाषा. श्री साई कार्डियाक सेंटर, हृदय रुग्णांसाठी सेवाभावी भावनेने कार्यरत कोल्हापुरातील अद्ययावत हॉस्पिटल म्हणजेच महालक्ष्मी हृदयालय प्रायव्हेट लिमिटेड संचलित श्री साई कार्डियाक सेंटर. 25 बेड्सचे सुसज्ज ICCU व क्रिटिकल केअर युनिट, एंजिओग्राफी, एंजिओप्लास्टी, पेसमेकर, बलून व्हॉल्व्होटॉमी यासाठी अत्याधुनिक कॅथलॅब, बायपास सह सर्व प्रकारच्या हृदय शस्त्रक्रिया करण्यासाठी तज्ञ डॉक्टर्स व प्रशिक्षित नर्सेस यांच्यासह माफक दरात उपचार सेवा. हृदय रुग्णांसाठी वरदायी असणारे 65 बेड्सचे सुसज्ज हॉस्पिटल म्हणजे श्री साई कार्डियाक सेंटर, राजारामपुरी 6वी गल्ली, कोल्हापूर. इथं ओळखली जाते तुमच्या हृदयाची भाषा. बंगला बांधायचा असो वा जनसामान्यांचा निवारा, त्यासाठी बांधकाम हवं मजबूत आणि भक्कम मजबूतीसाठी महालक्ष्मी TMT. अत्याधुनिक तंत्रज्ञान, कामगारांचं कौशल्य आणि अभ्यासू व्यवस्थापनातून दर्जेदार स्टीलची निर्मिती. महालक्ष्मी TMT जास्त वजन पेलण्याच्या क्षमतेसह भूकंपरोधक, म्हणूनच बांधकाम व्यावसायिकात ख्याती. गुणवत्तापूर्ण स्टीलच्या जणू लवचिक वाती. महालक्ष्मी TMT ISI गुणवत्तापूर्ण, अश्युरन्स ऑफ क्वालिटी, वैशिष्ट्यपूर्ण कट अँड बेंड तंत्रज्ञानानं तयार होणारे 24 मीटर पर्यंतचे अखंड बार्स. महालक्ष्मी TMT बार्स. भक्कमतेला, विश्वासाची, मजबूतीला युगायुगांची साथ सदा मिळते. महालक्ष्मी TMT बार्स, नाते अविरत जुळते. नव्या युगात नव्या जमान्यात आता महत्त्व आलंय स्पेशलायझेशनला. आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनुभव असणारे सुप्रसिद्ध नेफ्रोलॉजिस्ट डॉक्टर विलास नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत कोल्हापूर किडनी केअर अँड सुपर स्पेशालिटी सेंटर, हायली इक्विप्ड डायलिसिस युनिट, ICU आणि ऑपरेशन थिएटर म्हणजे किडनी विकारानं त्रस्त रुग्णांसाठी नवसंजीवनी. रक्तदाब, मधुमेह आणि किडनी ट्रान्सप्लांट सह सर्व प्रकारच्या किडनी व्याधींवर इथं होतात अचूक उपचार सर्वोत्तम तंत्रज्ञानातून. तर डॉक्टर कौस्तुभ औरंगाबादकर यांच्या ज्ञानाचा, अनुभवाचा लाभ मिळतो मेंदू आणि मज्जातंतू विकारांच्या रुग्णांना. इथला न्यूरोलॉजी विभाग म्हणजे आंतरराष्ट्रीय दर्जाचे तंत्रज्ञान आणि रुग्णांची संपूर्ण काळजी. इथला नेत्रोपचार विभाग सेवा देतो डोळ्यांच्या सर्व विकारांवर. तिरळेपणा, लहान मुलांचे डोळ्याचे विकार, फेको विथ फोल्डेबल लेन्स सह मोतीबिंदूवर उपचार होतात आय स्पेशालिस्ट डॉक्टर श्रद्धा नाईक यांच्याकडून. सुपर स्पेशालिस्ट डॉक्टर्सच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत कोल्हापूर किडनी केअर अँड सुपर स्पेशालिटी सेंटर. परिपूर्ण नवरदेव बनण्यासाठी महालक्ष्मी ॲपरल्स, राजारामपुरी 4थी गल्ली, कोल्हापूर. घर म्हणजे नव्हेत नुसत्या 4 भिंती, तर तिथं हवी जवळीक निसर्गाशी. मन आणि शरीर प्रफुल्लित करणारा निळ्या तलावाचा सहवास, व्यायाम, योगा, खेळ यांची अत्याधुनिक साधनं आणि 100% समाधान देणारी घराची परिपूर्ण रचना. म्हणूनच आपली पावलं वळणार आहेत रंकाळा तलावाशेजारी हरिओम नगर जवळ उभ्या राहणाऱ्या ब्ल्यू रिज या गृहनिर्माण प्रकल्पाकडे. कोल्हापुरात प्रथमच पोडियम पद्धतीनं पार्किंग सह सर्व सुविधा देणाऱ्या आणि आपल्या स्वप्नातील घराची संकल्पना प्रत्यक्षात साकारणाऱ्या ब्ल्यू रिज मधील फ्लॅटसाठी मिळेल राष्ट्रीयकृत बँकेकडून अर्थसहाय्य. ऑफिस संपर्क स्पार्कल बिल्डकॉन प्रायव्हेट लिमिटेड, 250B/35A, यशवंत पार्क, नागाळा पार्क, राजहंस प्रिंटिंग प्रेस जवळ, कोल्हापूर. साइट संपर्क ब्ल्यू रिज प्रोजेक्ट, रिव्हिजनल सर्वे नंबर 1104, प्लॉट नंबर 4, हरिओम नगर, अंबाई टँक जवळ, कोल्हापूर. बातमीपत्राच्या या भागामध्ये आपलं स्वागत. आता नजर टाकूयात राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील काही विशेष घडामोडींवर. आमदार मारहाण प्रकरणानंतर मुंबईचे पोलीस अधिकारी सचिन सूर्यवंशी यांची सांगली प्रशिक्षण केंद्रात बदली. चौकशी पूर्ण होईपर्यंत जाणार नसल्याची सूर्यवंशी यांची भूमिका.
याचिका. अभिनेता शाहरुख खान याच्यावर बाळाची गर्भलिंग चाचणी केल्याचा आरोप. वर्षा देशपांडे यांनी शाहरुख विरोधात न्यायालयात दाखल केली याचिका. मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर व्हॅन कंटेनर यांच्यात अपघात, 4 ठार. औरंगाबाद इथं गर्भवती महिलेचा स्वाईन फ्लूने मृत्यू. वर्धा इथं 2 होड्या उलटून 7 जणांना जलसमाधी. देशभरात ईद उत्साहात साजरी. 26/11 हल्ल्याचा सूत्रधार हाफिज सईद कडून भारतावर हल्ल्याची धमकी. बॅडमिंटन वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत PV सिंधू उपांत्य फेरीत. आता वळूयात इतर बातम्यांकडे. नागाव इथल्या हनुमान पतसंस्थेचा दरवाजा आणि स्ट्रॉंग रूमचा दरवाजा गॅस कटरच्या सहाय्यानं कापून आतील तिजोरी चोरट्यांनी गायब केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. पण सुदैवानं ती तिजोरी रिकामी होती, त्यामुळे चोरट्यांच्या हाती काही लागलं नाही. हातकणंगले तालुक्यातील नागाव इथं हनुमान सहकारी पतसंस्था आहे. या संस्थेची नागाव फाट्यावर शाखा आहे. आज पहाटेच्या दरम्यान अज्ञात दरोडेखोरांनी गॅस कटरच्या सहाय्यानं लोखंडी शटरचा दरवाजा कापून आत प्रवेश केला. त्यानंतर स्ट्रॉंग रूमचा दरवाजाही गॅस कटरच्या सहाय्यानं कापून सुमारे 600 ते 700 किलो वजनाची पूर्ण तिजोरी चोरट्यांनी पळवून नेली. 4 ते 5 वर्षापूर्वीही चोरट्यांनी याच शाखेत चोरी केली होती. तेव्हापासून स्ट्रॉंग रूममध्ये दागिने आणि रोख रक्कम ठेवणं संस्थेनं बंद केलं होतं. गुरुवारी तिजोरीमध्ये 3,22,000 रुपये होते, पण कर्मचाऱ्यांनी संस्था बंद करतेवेळी हे पैसे गावातील मुख्य शाखेत ठेवल्यानं हा धोका टळला. या चोरीची फिर्याद पोलिसात देण्यात आली. पोलिसांनी श्वान पथकाला पाचारण केलं होतं, पण श्वान पायरीपर्यंतच माग काढून घुटमळलं. पैशाचा मोह कुणीही टाळू शकत नाही. खिशामध्ये 10,000 रुपये असले तरीही रस्त्यावर पडलेला 1 रुपया उचलण्याचा मोह माणसाला होतोच. आणि पैशाच्या याच लोभापायी अनेक जण वाममार्गाला लागतात आणि त्यातूनच लाचेची, परिणामी भ्रष्टाचाराची प्रकरणं पुढे येतात. गेल्या 8 महिन्यात कोल्हापूर जिल्ह्यात 15 जणांना लाच घेताना रंगेहात पकडलं. त्यामध्ये एका महिलेचाही समावेश आहे. लाच घेताना सापडल्यावर मीडियासमोर तोंड लपवण्याची नामुष्की येते, पण तरीही असे व्यवहार होतच राहतात. कथा, कादंबऱ्या, चित्रपटातून कितीही प्रबोधन झालं तरी लाच घेण्याची वृत्ती काही कमी होत नाही, हे या देशाचं दुर्दैव म्हणावं लागेल. शासकीय नोकरीत होणारा भ्रष्टाचार आणि गैरव्यवहार रोखण्याचे प्रयत्न लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीनं केले जातात. लाच घेताना रंगेहात सापडल्यावर फौजदारी कारवाई होऊन पोलीस कोठडीची हवाई चाखावी लागते. आजवर अनेकांवर अशा केसेस झाल्या, पण तरीही वर कमाईचा मोह काही संपत नाही. वाहनाला फॅन्सी नंबर देण्यासाठी 800 रुपयांची लाच घेताना प्रादेशिक परिवहन विभागातील कार्यालयातील कनिष्ठ लिपिक सागर रामचंद्र शिंगे आणि एजंट सचिन जयसिंग पाटील या दोघांना गुरुवारी रंगेहात पकडण्यात आलं. RTO कार्यालयातील भ्रष्टाचाराच्या आजवर अनेक कहाण्या ऐकवल्या जातात. अन्य शासकीय विभागाबाबतही जनतेचा असाच अनुभव आहे. गेल्या 8 महिन्यात कोल्हापूर जिल्ह्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं 12 ट्रॅप यशस्वी केले आहेत आणि त्यामध्ये 15 जणांना अटक केली आहे. त्यामध्ये एका महिलेचाही समावेश आहे. या 15 जणांनी लाचेपोटी स्वीकारलेली रक्कम 50,000 रुपयांपर्यंत पोहोचली आहे. पण हे केवळ हिमनगाचे टोक आहे, कारण बऱ्याचदा छोटे मासे जाळ्यात अडकतात आणि मोठे मासे हजारो लाखो रुपयांची 2 नंबरची कमाई करतच असतात. लाच घेणारा आणि देणारा असे दोघेही कायद्यानं गुन्हेगार असतात, पण नागरिकच झटपट काम व्हावं म्हणून किंवा बेकायदेशीर काम सुद्धा करून मिळावं म्हणून लाच देऊ करतात. लाच घेताना एखादा शासकीय कर्मचारी अडकतो, त्याच्यावर जुजबी कारवाई होते. 1-2 दिवस बातम्या येतात आणि नंतर सगळेच जण सगळं काही विसरून जातात. त्यामुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई सुद्धा केवळ औपचारिकता ठरते. जर खरोखर आपला देश लाचमुक्त करायचा असेल तर कारवाई धडा शिकवणारी हवी आणि जनतेची मानसिकताच भ्रष्टाचार मुक्त व्हायला हवी. बी न्यूजसाठी वृत्तसंकलन विभाग. रक्षाबंधन, बहीण भावांचं नातं अधिक दृढ करणारा सण. रक्षाबंधनाच्या निमित्तानं भाऊरायाचं औक्षण करून आणि त्याच्या मनगटावर नाजूक धागा बांधून आपलं संरक्षण करण्याची विनंती बहीण करते. रक्षाबंधनानिमित्त कोल्हापुरातील बाजारपेठेत राख्यांनी दुकानं सजू लागली आहेत. मागील काही वर्षाप्रमाणे यंदाही बाजारपेठेत चायनीज राख्यांचं वर्चस्व राहण्याची शक्यता आहे. श्रावण महिना म्हणजे व्रतवैकल्य आणि उपासनेचा महिना. याच महिन्यात बहीण भावांमधील जिव्हाळ्याचं नातं अधिक दृढ करणारा रक्षाबंधन हा सण येतो. यंदा 20 ऑगस्ट रोजी रक्षाबंधन आहे. त्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत अनेक दुकानं विविधरंगी आकर्षक राख्यांनी सजली आहेत. नोकरी किंवा कामानिमित्त ज्यांचे भाऊ या सणाला उपस्थित राहू शकत नाहीत, त्यांना वेळेत राखी मिळावी या हेतूनं राखी खरेदी करून ती पोस्टानं किंवा कुरिअरनं पाठवण्याची लगबग आत्तापासूनच सुरू झाली आहे.
राख्यांची प्रचंड व्हरायटी उपलब्ध झाली असून पारंपरिक राख्यांमध्ये पानाच्या, लटकन दोऱ्याच्या, स्वस्तिक प्रतीक असलेल्या चौकोनी, अष्टकोनी डिझाईनमध्ये मणी बसवलेल्या राख्या उपलब्ध झाल्यात. तर गोंडा राख्यांमध्ये सोनेरी, गुलाबी, भगवा, पिवळा रंग असलेला दोरा आणि मध्यभागी बांधलेले मणी, तर काही ठिकाणी रुद्राक्ष अशा स्वरूपामध्ये राख्या उपलब्ध आहेत. तसंच बारीक सूत आणि दोराच्या राख्याही उपलब्ध आहेत. याशिवाय मनगटी घड्याळाच्या पट्ट्यासारख्या आकाराच्या मध्यभागी आकर्षक नक्षीकाम असलेल्या मणी किंवा रत्न लावलेल्या राख्याही उपलब्ध आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाही राख्यांमधील आकार आणि नक्षी यांचा सुरेख मेळ राखत जास्तीत जास्त आकर्षक राख्या ग्राहकांना उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न राखी विक्रेत्यांनी केलाय. रक्षाबंधनमध्ये बरीच व्हरायटी आहे. त्यात लटकन, छोटा भीम, लहान मुलांसाठी इत्यादी नमुने आहे. हजारो व्हरायटी आहेत त्यामध्ये. हँडमेड राख्यांपेक्षा मशीनवर तयार होणाऱ्या चिनी राख्या जलद बनतात आणि तुलनेनं स्वस्त असतात. त्यामुळे या राख्यांनाच मागणी जास्त असल्याचं राखी विक्रेत्यांनी सांगितलं. छोट्यांची आवड लक्षात घेऊन किड्स स्पेशल राख्या बाजारात उपलब्ध आहेत. यामध्ये सध्या प्रचलित असलेल्या डोरेमॉन, कृष्णा, मिकी माऊस, बाल गणेश, शिनचॅन, सांताक्लॉज या राख्या बालचमूचं लक्ष वेधून घेत आहेत. करवीर निवासिनी श्री महालक्ष्मीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना तिरुपतीच्या धर्तीवर प्रसादाचा लाडू मिळावा अशी भाविकांची गेल्या अनेक वर्षापासूनची मागणी होती. ही मागणी श्री महालक्ष्मी अन्नछत्र सेवा ट्रस्टनं पूर्ण केली आहे. ट्रस्टच्या वतीनं आजपासून तिरुपतीच्या धर्तीवर गायीच्या शुद्ध तुपापासून बनवलेल्या लाडूंची विक्री प्रसाद रूपानं करण्यात येणार आहे. या प्रसाद विक्री स्टॉलचं उद्घाटन महापौर प्रतिभा नाईक नवरे यांच्या हस्ते करण्यात आलं. श्री महालक्ष्मीच्या दर्शनासाठी देश विदेशातून भाविकांचा ओघ वाढला आहे. या भाविकांना श्री महालक्ष्मी अन्नछत्र सेवा ट्रस्टच्या वतीनं लाडूरूपी प्रसाद आजपासून उपलब्ध करून देण्यात येत आहे. या लाडू प्रसाद विक्री स्टॉलचं उद्घाटन महापौर प्रतिभा नाईक नवरे यांच्या हस्ते आणि स्थायी सभापती रमेश पोवार यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आलं. 25 रुपयांना 2 लाडू पॅकिंगसह भाविकांना देण्यात येणार आहेत. दररोज 2000 लाडूंची विक्री करण्यात येणार आहे. तिरुपती देवस्थानच्या धर्तीवर हा लाडू प्रसाद तयार करण्यात आला आहे. यासाठी गाईचं शुद्ध तूप, बेसन, काजू, बेदाणे, बदाम, खडीसाखर यांचा वापर करण्यात आला आहे. प्रत्येक लाडवाचं वजन 60 ग्रॅम असून ना नफा ना तोटा या तत्वावर ही प्रसाद विक्री होणार आहे. आज पहिल्या दिवशी 2500 लाडवांची विक्री झाली अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष राजू मेवेकरी यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. महालक्ष्मी मंदिरानजीकच्या संत गाडगे महाराज चौक, महालक्ष्मी अन्नछत्र आणि महालक्ष्मी भक्त मंडळ या 3 ठिकाणी या प्रसाद विक्रीची व्यवस्था करण्यात आली आहे. तसंच टपालानंही भाविकांना हा प्रसाद घरपोच पाठवण्याची सुविधा ट्रस्टनं केली आहे. कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष आर.के. पोवार, नगरसेवक संभाजी जाधव, आर.डी. पाटील, सरस्वती पोवार, लीला धुमाळ, पोलीस निरीक्षक जयवंत खाडे, महालक्ष्मी भक्त मंडळाचे अध्यक्ष एस.के. कुलकर्णी, अशोक मेवेकरी, पिंटू मेवेकरी, राज मेवेकरी, तन्मय मेवेकरी यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. पाकिस्तान सैन्यानं पूंछ सेक्टरमध्ये केलेल्या हल्ल्यात 5 भारतीय सैनिक शहीद झाले आहेत. भारत सरकारनं पाकिस्तानच्या या कृत्याला जशास तसं उत्तर द्यावं अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे. या मागणीसाठी आजही ठिकठिकाणी पाकिस्तान विरोधी निदर्शनं करण्यात आली. काही दिवसांपूर्वी पाकिस्तान सैन्यानं जम्मू इथल्या पूंछ सेक्टरमध्ये भारतीय सैन्यावर हल्ला केला होता. या हल्ल्यात कोल्हापुरातील कुंडलिक माने यांच्यासह 5 जवान शहीद झाले होते. या हल्ल्याचा कोल्हापुरातील विविध स्तरातून निषेध करण्यात येत आहे. आज मुस्लिम समाजाच्या वतीनं ॲडव्होकेट धनंजय पठाळे यांच्या उपस्थितीत बिंदू चौक इथं पाकिस्तानचा ध्वज जाळण्यात आला. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. पूंछ इथं पाकिस्ताननं केलेल्या हल्ल्याचा रिपब्लिक पार्टी ऑफ इंडियाच्या गवई गटानंही निषेध केलाय. या हल्ल्यात शहीद झालेल्या कोल्हापुरातील कुंडलिक माने यांना गोकुळ शिरगाव इथं श्रद्धांजली वाहण्यात आली. या ठिकाणी पाकिस्तानचा ध्वज आणि प्रतिमेची होळी करण्यात आली. यावेळी बबनराव शिंदे, एम.एस. पाटील, शंकरराव पाटील, संभाजीराव पाटील, संभाजी कांबळे, इंद्रजित पाटील आदी उपस्थित होते. हातकणंगले तालुक्यातील शिरोली इथल्या सुन्नत मुस्लिम समाजाच्या वतीनं पाकिस्तानच्या निषेध सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. भारतानं पाकिस्तानला जशास तसं उत्तर द्यावं अशी मागणी या सभेत करण्यात आली. सभेनंतर शहीद जवानांना आदरांजली वाहण्यात आली. यावेळी हाजी मेहबूब संदे, बालचंद संदे, सरदार मुल्ला, डॉक्टर अनवर गंजेली, लियाकत गोलंदाज, मनसूल नदाफ यांच्यासह मुस्लिम बांधव उपस्थित होते. कागल तालुक्यातील पिंपळगाव बुद्रुक इथले शहीद जवान कुंडलिक माने यांच्या कुटुंबियांना हसन मुश्रीफ फाउंडेशनच्या वतीनं आज 5 लाख रुपयांचा धनादेश प्रदान करण्यात आला. नामदार मुश्रीफ यांनी आज माने कुटुंबियांची भेट घेऊन त्यांना दिलासा दिला.
पिंपळगाव बुद्रुक येथील शहीद जवान कुंडलिक माने यांच्या कुटुंबियांची आज नामदार हसन मुश्रीफ यांनी भेट घेतली आणि जाहीर केल्याप्रमाणे 5 लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला। हसन मुश्रीफ फाउंडेशनचे अध्यक्ष नाविद मुश्रीफ यांनी शहीद कुंडलिकचे वडील केरबा माने यांच्याकडे हा धनादेश दिला। नामदार मुश्रीफ यांनी माने परिवाराचं सांत्वन करून कुंडलिकच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारल्याचं सांगून संपूर्ण जिल्हा आपल्या पाठीशी आहे अशा शब्दात दिलासा दिला। शहीद जवान माने यांच्या कुटुंबियांना राज्य शासनाकडून 20 लाख रुपयांची मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू असंही ते म्हणाले। महापौर प्रतिभा नाईक नवरे यांनी शहीद जवान कुंडलिक माने यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं। यावेळी उपमहापौर परीक्षित पन्हाळकर, भैया माने, युवराज पाटील, राजू लाटकर, गणपतराव फराकटे, रघुनाथ कुंभार आदी उपस्थित होते। कोल्हापुरातील न्यू शाहूपुरी इथल्या प्रशांत काळे यांच्या ओएसिस गिटार क्लासच्या कलावंतांनी पाश्चिमात्य वाद्यांचं पथक तयार केलंय। या वाद्यवृंदाचा शुभारंभाचा कार्यक्रम केशवराव भोसले नाट्यगृहात युवा नेते धनंजय महाडिक यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला। कोल्हापुरातील न्यू शाहूपुरीमध्ये प्रशांत काळे यांचा गिटार क्लास आहे। या क्लासमधील कपिल कुपटे, एबल मनपाडळेकर, ओंकार देशपांडे, अभिजित लोखंडे, मिलिंद म्हैसकर या कलावंत विद्यार्थ्यांनी व्हेंचर्स अकॉस्टिक गिटार या पाश्चिमात्य वाद्याचं पथक तयार केलंय। या वाद्यवृंदाचा शुभारंभ केशवराव भोसले नाट्यगृहात गुरुवारी सायंकाळी झाला। कार्यक्रमाचं उद्घाटन युवा नेते धनंजय महाडिक यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी रुचा गावंदे, अविनाश वंटे, विक्रम निकम, साई प्रसाद, संदेश गावंदे यांनी मराठी आणि हिंदी गीतं सादर केली, तर प्रफुल्ल शेंडगे, मनोज जोशी, सिद्धांत तावडे, मंगेश सारंग यांनी ड्रमसेट, ऑक्टोपॅड, सिंथेसायझर, आफ्रिकन तुंबा या पाश्चिमात्य वाद्यांचं वादन सादर केलं। सागर पगाडे यांनी निवेदन केलं। धनंजय महाडिक युवा शक्ती, गायत्री इन्फोटेक, श्रीनिवास डेव्हलपर्स, सार्थक क्रिएशन्स, हॉटेल आनंद भवन हे या कार्यक्रमाचे प्रायोजक होते। यावेळी संगीतप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते। सदर बाजार नजीक विचारेमाळ इथं राहणाऱ्या विनय वडर यांची मोटरसायकल गुरुवारी मध्यरात्री अज्ञातांनी पेटवली। या सुमारे 7,000 रुपयांचं नुकसान झालंय। 30 जुलै रोजी झालेल्या तरुणांच्या वादातूनच हा प्रकार घडल्याचं इथल्या महिलांनी सांगितलं। 30 जुलै रोजी सदर बाजार आणि कावळा नाका इथल्या माकडवाला वसाहतीतील नागरिकांचा किरकोळ कारणावरून वाद झाला होता। या वादातून माकडवाला वसाहतीतील तरुणांच्या गटानं त्याच रात्री सदर बाजारातील वडर वसाहतीत येऊन सशस्त्र हल्ला केला होता। त्यामध्ये 5 जण जखमी झाले होते। या प्रकरणी पोलिसांनी 7 जणांना अटकही केली होती। या हल्ल्याच्या प्रकारापासून पोलिसांनी या परिसरात बंदोबस्तही लावलेला आहे। मात्र तरीही गुरुवारी रात्री विचारेमाळ इथं राहणाऱ्या विनय तिमाप्पा वडर यांची घरासमोर उभी केलेली हिरो होंडा करिश्मा ही मोटरसायकल अज्ञातांनी पेटवली। या सुमारे 7,000 रुपयांचं नुकसान झालं असून शाहूपुरी पोलिसात याबाबतची नोंद झाली आहे। पोलिसांचा बंदोबस्त असून देखील गुंड प्रवृत्तीचे लोक या परिसरात नेहमी दहशत माजत असल्याचं इथल्या महिलांनी सांगितलं, तर गुरुवारी रात्री मोटरसायकल पेटून काही जण पळून गेल्याचंही महिलांनी सांगितलं। पोलीस बंदोबस्त असताना बी पोलिसांनी जाऊन आम्ही सुटवलं, तरी पण त्या साहेबाला सांगितलं, साहेब म्हणतोय आमचं आम्ही बघून घेतो, तुम्ही झोपा जावा। झोपलाच तर बी आहेच त्यांचं गुंडागर्दी। लहान मुला म्हणते, कोण म्हणत नाही मारून टाकतो तुम्हाला, कोण पोरसनी फिरवून देत नाही, तुमच्या गल्लीच पेटून टाकतो आम्ही, हा सर सुरू आहे। हे 15 दिवस झाले कंटिन्यू। काल रात्री 12:30 वाजता येऊन गाडी पेटवून गेला, मग पळून गाडी काढोस तर पळून गेलाय काली। या परिसरात वारंवार गुंडगिरीचे प्रकार होत असून सामान्य माणसानं जगायचं कसं असा प्रश्न निर्माण झाल्याचंही काही महिलांनी सांगितलं। काय केलं गोरगरीब कुठं जायचं, हा अजिबात पोलीस तक्रार केलं तर पोलीस मारायला येतात, जीव देतात, बघितलं काय म्हणतात। गुंड प्रवृत्तीच्या तरुणांकडून सदर बाजार परिसरात नेहमी दहशत माजवली जात असल्यानं हा परिसर असुरक्षित बनला आहे। पोलिसांनी गुंडांवर कठोर कारवाई करून इथल्या नागरिकांना संरक्षण द्यावं अशी मागणी होत आहे। मराठी चित्रपटसृष्टीच्या इतिहासात दुनियादारी या चित्रपटाचं नाव सुवर्ण अक्षरात कोरलंय। 3 राज्यात 700हून अधिक शो हाऊसफुल जात आहेत। दिग्याची लक्षवेधी भूमिका साकारलेल्या अंकुश चौधरी यांनी उत्कृष्ट कथा, मांडणी आणि सर्वच कलाकारांच्या अप्रतिम अभिनयामुळेच चित्रपट सुपर डुपर हिट झाला असल्याचं सांगितलं। या चित्रपटामुळे हिंदीला तोडीस तोड सिनेमा मराठीतही तयार होऊ शकतो हे अधोरेखित केल्याचं अंकुशनं नमूद केलं। सुहास शिरवळकर यांच्या कादंबरीवर आधारित असलेल्या दुनियादारी या चित्रपटानं तरुणाईला अक्षरशः वेड लावलंय। यामध्ये काम केलेल्या प्रत्येक कलाकाराला प्रेक्षकांनी दाद दिली आहे, पण सर्वाधिक लक्षवेधी भूमिका ठरली ती अंकुश चौधरीनं साकारलेल्या दिग्याची। अंकुशनं बी न्यूजला विशेष मुलाखत दिली। दिग्याचा फेमस डायलॉग झाला आहे, म्हणजे DSP दिगंबर शंकर पाटिल। DSP अपने नाम में पूरा कॉलेज समाया है।
ए फुंतरू, तेरी मेरी यारी, चल करे दुनियादारी. मराठी चित्रपटसृष्टीमध्ये चैतन्य पसरवण्याचं काम दुनियादारी करेल असा विश्वासही त्याने व्यक्त केला. 710 शो होणं ही खायची गोष्ट नाहीये आणि त्याला गर्दी करणं लोकांनी आपली खूप महत्त्वाची कामं बाजूला सारून लोक गर्दी करतात. लोक रात्री 10:30चा शो बघतात, लोक सकाळी 9:30ला उठून शोला जातात. आमच्यासारख्या कलाकारांना दुसरं काय पाहिजे, हेच हवं आहे आणि हेच मिळावं यासाठी इतकी वर्ष प्रयत्न केला. तर मला असं वाटतं की हे दुनियादारीच्या निमित्ताने पूर्ण झालं. तर यापुढे मी कलाकार म्हणून आणि आमची टीम कलाकार म्हणून मला असं वाटतं की प्रत्येकजण ही जबाबदारी अंगावर घेईल. महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या 3 राज्यात 270 चित्रपटगृहातून 710 शो होत आहेत. हे अफाट यश चित्रपटाच्या टीममधील प्रत्येकानं प्रामाणिकपणे काम केल्यानंच मिळाल्याचं अंकुशनं सांगितलं. दुनियादारीचं खरं बघायला गेलं तर यश हे सुहास शिरोळकरांचं, कारण सुहास शिरोळकरांनी हे जर लिहिलं नसतं तर आज ह्याची फिल्म झाली नसती. आज जवळजवळ 28 आवृत्त्या त्यांच्या लोकांनी वाचल्यात, 29वी येते. तर मला असं वाटतं की हे सगळं श्रेय त्यांचं. रेड झोनमध्ये झालेली बांधकामं आणि टाकण्यात आलेले भराव यामुळे भविष्यात कोल्हापूर शहरात पूर परिस्थिती गंभीर बनण्याचा धोका आहे. याबाबत विविध पक्षांच्या वतीनं आंदोलनं झाली. या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेनं नाल्यांच्या परिसरात बांधकाम करून भराव टाकणाऱ्यांना नोटिसा देऊन ठराविक मुदतीत भराव काढला नाही तर फौजदारी दाखल करण्याचा इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर नागाळ पार्कातील काही बांधकाम व्यावसायिकांनी टाकलेले भराव काढण्याला प्रारंभ केला आहे. नाल्याची रुंदी कमी करून आणि रेड झोन परिसरात बांधकामं करून काही बांधकाम व्यावसायिकांनी भराव टाकले आहेत. त्यामुळे कोल्हापुरात भविष्यात उत्तराखंडसारखी परिस्थिती निर्माण होण्याचा धोका उत्पन्न झाला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेसह अन्य संघटनांनी आंदोलनं करून बांधकाम परवानगी देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, तसंच ज्या बांधकाम व्यावसायिकांनी भराव टाकले आहेत ते भराव काढून टाकावेत अशीही मागणी केली होती. महापालिकेच्या सभेतही या प्रश्नावर चर्चा झाली होती. त्यानंतर आयुक्तांनी भराव टाकणाऱ्या बांधकाम व्यावसायिकांनी 15 दिवसात भराव काढावेत, अन्यथा फौजदारी दाखल करू असा इशारा दिला होता. त्या अनुषंगानं काही बांधकाम व्यावसायिकांनी भराव काढण्याचं काम सुरू केलं आहे. एका दिवसात 12,04,000 लिटर दूध विक्री करण्याचा नवीन उच्चांक कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघानं केला आहे. गतवर्षीच्या तुलनेत जवळजवळ 1,04,000 लिटरपेक्षा जास्त लिटर दुधाची विक्री गोकुळनं केली आहे. मुंबई, पुणे, कोकण तसंच कोल्हापूर परिसरामध्ये कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघामार्फत गोकुळ या नावानं दुधाची विक्री करण्यात येते. ईद आणि सणासुदीच्या काळात जास्तीत जास्त दूध विक्री करण्याचा प्रत्येक वर्षी नवीन उच्चांक गोकुळ दूध संघ करत आला आहे. यावर्षी गोकुळनं 12 लाखाच्या वर दूध विक्री करून नवीन विक्रम प्रस्थापित केलाय. गोकुळनं आपल्या गुणवत्तेच्या जोरावर दूध आणि दुग्धजन्य पदार्थ ग्राहकांच्या पसंतीस उतरवण्याचं काम अत्यंत चांगल्या प्रकारे केलं असल्यानं दूध विक्रीत दिवसेंदिवस वाढ होत आहे, असं अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी स्पष्ट केलं. याचं सर्व श्रेय दूध उत्पादक, ग्राहक, संलग्न दूध संस्था आणि कर्मचारी यांना आहे असंही त्यांनी नमूद केलं. गुणवत्तेबद्दल तडजोड केली नसल्यानंच गोकुळ ग्राहकांच्या पसंतीचं मानकरी ठरलं आहे. नजीकच्या काळात दिवसाला 15 लाख लिटर दूध विक्री होईल असा विश्वासही अरुण डोंगळे यांनी व्यक्त केला. माजी आरोग्यमंत्री दिग्विजय खानविलकर यांचा प्रथम स्मृतिदिन विविध उपक्रमांनी संपन्न झाला. जयलक्ष्मी हॉलमध्ये अनेक मान्यवरांनी स्वर्गीय खानविलकर यांच्या प्रतिमेचं पूजन करून अभिवादन केलं. छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयातही खानविलकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त विशेष कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. कोल्हापूरच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या माजी आरोग्यमंत्री दिग्विजय खानविलकर यांचा आज प्रथम स्मृतिदिन. यानिमित्त आज ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. जयलक्ष्मी हॉलमध्ये स्वर्गीय दिग्विजय खानविलकर यांच्या प्रतिमेचं पूजन महापौर प्रतिभा नाईक-नवरे, माजी आमदार मालोजी राजे, जिल्हा पोलीस प्रमुख विजयसिंह जाधव, राजलक्ष्मी खानविलकर, विश्वविजय खानविलकर, मधुरिमा राजे यांच्या हस्ते करण्यात आलं. उपमहापौर परीक्षित पन्हाळकर, व्ही.बी. पाटील, मनीष झवर, सागर शिपेकर, बंटी सावंत यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी खानविलकर यांच्या प्रतिमेला अभिवादन केलं. यावेळी आरोग्य तपासणी आणि रक्तदान शिबिरही आयोजित करण्यात आलं होतं. माजी आरोग्यमंत्री दिग्विजय खानविलकर यांनी कोल्हापुरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करून कोल्हापूरच्या जनतेला वैद्यकीय सुविधेची नवी दालनं खुली केली. हृदय शस्त्रक्रिया विभाग, सिटी स्कॅन, लिथोट्रिप्सी यासह अन्य उपकरणं त्यांच्याच प्रयत्नातून CPRमध्ये आली.
त्यामुळं कोल्हापूरच्या जनतेला आरोग्याच्या अत्याधुनिक सुविधा प्राप्त झाल्या। त्यामुळं छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात त्यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त विशेष कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रभारी अधिष्ठाता डॉक्टर रघुजी थोरात यांच्या हस्ते खानविलकर यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं। तसंच अन्य डॉक्टरांनी प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं। यावेळी बोलताना डॉक्टर रघुजी थोरात यांनी खानविलकर यांनी CPR साठी दिलेल्या योगदानाची माहिती दिली। निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर शानबाग संजय क्षीरसागर यांच्यासह डॉक्टर वैद्यकीय महाविद्यालयाचे विद्यार्थी यावेळी उपस्थित होते। श्री महालक्ष्मी बँकेनं सहकार खात्याच्या मान्यतेशिवाय तसंच स्वतःचा इमारत निधी नसतानाही 2 कोटी रुपयांची जागा पुणे इथं खरेदी केली। यावर रिझर्व्ह बँकेनं आक्षेप घेताच बँकेनं घाई गडबडीनं स्वतःच्या मालकीची वाहनतळासाठी आरक्षित असणारी जागा पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीला विकली आहे। देवस्थान समितीने सुद्धा 40 लाखाची ही जागा 2 कोटी रुपयांना खरेदी करून शासनाची फसवणूक केली आहे। या गैरव्यवहाराची शासनानं त्वरित दखल घ्यावी, अन्यथा न्यायालयात दाद मागण्यात येईल असा इशारा ॲडव्होकेट युवराज जाधव आणि अविनाश अंबपकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिला। पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचा कारभार आजपर्यंत नेहमीच विविध कारणांनी गाजत आला आहे। आता या वादग्रस्त कारभारात महालक्ष्मी बँकेच्या जागा खरेदी विक्री व्यवहाराची भर पडली आहे। श्री महालक्ष्मी बँकेनं 2 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करण्यासाठी ताराबाई रोडवरील 3000 चौरस फूट जागेची विक्री करण्याचा निर्णय 2 वर्षापूर्वी घेतला आहे। ही जागा खरेदी करण्यासाठी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीनं 2.25 कोटी रुपयांची निविदा भरली। प्रत्यक्षात या जागेची किंमत 40 लाख रुपये आहे। तसंच यावर वाहनतळाचं आरक्षण असल्यानं जागेची किंमत यापेक्षा निम्मी म्हणजे 20 लाखच होते। तरीही देवस्थान समितीनं 8 पट किंमत अधिक मोजून 2 कोटी रुपयांना ही जागा विकत घेतली आहे। देवस्थान समितीच्या या व्यवहाराला राज्य शासनाच्या विधी आणि न्याय विभागानं मान्यताही नाकारली आहे। तरी सुद्धा देवस्थान समितीनं हा व्यवहार पूर्ण केला। या व्यवहारात तत्कालीन जिल्हाधिकारी लक्ष्मीकांत देशमुख आणि बँकेचे संचालक विनोद डिग्रसकर यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे, असंही अविनाश अंबपकर आणि ॲडव्होकेट युवराज जाधव यांनी नमूद केलंय। कारण महालक्ष्मी बँकेला जी तरतूद करायची होती 2012 पूर्वी त्या रकमेची तरतुदीकरिता सदरची मिळकत बेकायदेशीरपणे आणि अपहारित रक्कम ज्याला मला म्हणता येईल की ज्याचा जो निधी देवस्थान व्यवस्थापन समितीमध्ये भक्तगणांनी जमा केलेला निधी त्याचा अपहार करून विधी आणि न्याय खात्याची परमिशन सुद्धा न घेता सदर रक्कम 2 कोटी रुपये अशीच जी आरक्षण पार्किंगसाठी होती ती मिळकत खरेदी करण्याकरिता मग देवस्थान व्यवस्थापन समितीनं तत्कालीन जे जिल्हाधिकारी साहेब होते आपले लक्ष्मीकांत देशमुख यांनी त्याच्यामध्ये पुढाकार घेऊन, कारण त्यावेळेचे ते अध्यक्ष होते, त्यांनी सदरची मिळकत ही फक्त त्या कारणाकरिता म्हणून पार्किंग व्यवस्था नसताना किंवा पार्किंग व्यवस्थेसाठी आरक्षित ठेवलेली असताना सदरची मिळकत ही महालक्ष्मी बँकेला 2 कोटी रुपयाला हे केली गेली। आता त्याचे राज्य शासनानं देवस्थान समितीच्या या नियमबाह्य कारभाराची चौकशी करावी आणि देवस्थान समिती बरखास्त करावी अशी मागणीही ॲडव्होकेट जाधव यांनी केली आहे। या मागणीची शासनानं त्वरित दखल घेतली नाही तर न्यायालयात दाद मागण्यात येईल असंही युवराज जाधव यांनी नमूद केलंय। पत्रकार परिषदेला सुरेश पोवार, चंद्रकांत खोंद्रे आदी उपस्थित होते। कोल्हापुरातील पांजरपोळजवळ कर्नाटक राज्यातील दोघा प्रवाशांना एका रिक्षाचालक आणि त्याच्या मित्रानं मारहाण करून लूटमार केली। त्यांनी प्रवाशांकडील 6,500 लूट केली आहे। याबाबतची नोंद राजारामपुरी पोलिसात झाली आहे। कर्नाटकातील चिक्कोडीमधील उमराणी नगर इथं राहणारा नागेश मुरारी गुडसे हा आणि त्याचा मित्र मुय्याप्पा मगदूम हे दोघे मिक्सर मशीनचा गिअर खरेदी करण्यासाठी आज कोल्हापुरात आले होते। गावी परतत असताना ते एसटी स्टँडकडे जाण्यासाठी एका रिक्षात बसले होते। त्या रिक्षा चालकानं नंतर आपल्या मित्राला घेतलं आणि गुडसे आणि मगदूम या दोघा प्रवाशांना पांजरपोळ इथं नेलं। तसंच त्यांना मारहाण करून त्यांच्याकडील 5,000 रुपये, मोबाईल हँडसेट आणि मिक्सर मशीनचा गिअर अशी 6,500 रुपयांची लूट केली। या प्रकरणी नागेश गुडसे यानं राजारामपुरी पोलिसात तक्रार दाखल केली आहे। पोलिसांनी या प्रकरणी रात्री उशिरा दोघांना रिक्षासह चौकशीसाठी ताब्यात घेतलंय। बातमीपत्राच्या अखेरच्या भागात पाहूयात। करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी भक्तांची मोठी गर्दी। बँकॉक इथं झालेल्या अपंगांच्या आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस स्पर्धेत वैष्णवी सुतारनं पटकावलं कांस्य पदक। इचलकरंजीत होळी स्पर्धा उत्साहात संपन्न। या आणि आणखी काही बातम्यांचं भेटूयात बातमीपत्राच्या अखेरच्या भागात काही क्षणातच।
भाई साहब, आप रोते क्यों हो? तो क्या करूं यार, ये वापस मैके आती ही नहीं है। वक्रतुंड मोटर्स, मारुति ऑथोराइज्ड सर्विस स्टेशन। अपनी मारुति कहीं भी लो और वक्रतुंड में पाओ टोटली फ्री कूपन सर्विस, कंप्यूटराइज्ड व्हील अलाइनमेंट एंड बैलेंसिंग, डिकार्बोनाइज्ड मशीन, हेडलैम्प टेस्टिंग मशीन और मारुति उद्योग द्वारा ट्रेंड स्टाफ। ये बेहतरीन सर्विस देने का हमारा वादा है और इसलिए तो ये मायके वापस आती ही नहीं यार। मॅरेजेस मेड इन हेवन। लग्न आयुष्याची नवी इनिंग। लग्न दोन जीवांची एकरूपता। लग्न दोन कुटुंबांची समरसता। लग्न एक नवा प्रवास। वैवाहिक आयुष्याच्या प्रवासाची सुरुवात करा मॅरेज मेकरच्या साथीनं। या अनमोल क्षणांना अलगद झेलून आम्ही देतो तुमच्या ओंजळी मॅरेज मेकर, पश्चिम महाराष्ट्रातील अग्रगण्य इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी मॅरेज मेकर। संपर्क 0231 2 650 907 आणि 992166 2266। जब दिल चाहे चाय, HP चाय, जब दिल चाहे चाय, HP चाय। कुछ खास हो जाए जब दिल चाहे चाय। खास बात, खास सुगंध, खास बात, खास उमंग। जब दिल चाहे चाय, HP चाय। जब दिल चाहे चाय। जब दिल चाहे चाय, जब दिल चाहे चाय। HP चाय, वाकई कुछ खास चाय। हे बघ, घरी गेल्यावर लगेच तयार हो। आज आपण तुझ्या इंजिनिअरिंगच्या ऍडमिशनसाठी कॉलेजात जातोय। पण पप्पा माझ्या चॉईसेस कॉलेजमध्ये। हा सॉरी, आय वॉन्ट बेस्ट इन्स्टिट्यूट, जिथे तुझ्या करिअरला परफेक्ट शेप मिळेल। धनंजय महाडिक ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स बी मॅट। इथं आहे वेल एक्सपिरियन्स्ड अँड हायली क्वालिफाईड स्टाफ, ॲडव्हान्स कम्प्युटर लॅब अँड वायफाय कॅम्पस, स्टेट ऑफ द आर्ट लायब्ररी, वेल इक्विप्ड लॅबोरेटरी, इंडस्ट्रियल ग्रेड वर्कशॉप, लोन फॅसिलिटी असिस्टन्स, टू अँड फ्रो बस सर्व्हिस, इंडस्ट्रियल लेवल इन्फ्रास्ट्रक्चर। उज्ज्वल भविष्याची पहाट धनंजय महाडिक ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स बीमॅट, NH4 विकासवाडी कागल। कॉन्टॅक्ट 02325 243 977। पण पप्पा मला बीमॅटला ऍडमिशन घ्यायचं आहे। आपल्याला तिथंच जायचं आहे। येस। आता आपलं उज्ज्वल करिअर आपल्या हाती। श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे डॉक्टर बापूजी साळुंखे डिपार्टमेंट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाशी संलग्न असलेला हॉस्पिटॅलिटी आणि टुरिझम स्टडीज मध्ये BSc कोर्स, महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त हॉटेल मॅनेजमेंट आणि केटरिंग टेक्नॉलॉजी तसंच कुकरी, बेकरी आणि कन्फेक्शनरी यामध्ये 1 वर्ष कालावधीचा सर्टिफिकेट कोर्स, व्यक्तिशः तसंच व्यावसायिक प्रशिक्षण देणारी नामवंत संस्था, कुशल प्राध्यापक वर्ग, प्रशस्त कार्यशाळा, नामांकित शेफचं मार्गदर्शन, शिका आणि कमवा योजना, नोकरीसाठी विद्यार्थ्यांना संपूर्ण सहाय्य, शिवाय अत्यंत प्रशस्त व प्रगत कॅम्पस, खास मुलींसाठी हॉस्टेल सुविधा तसंच अत्याधुनिक किचन्स, बेकरी आणि कन्फेक्शनरीज लॅब, हाऊसकीपिंग आणि फूड अँड बेवरेज वर्कशॉप, याबरोबरच कॅम्पस इंटरव्ह्यू मार्फत विद्यार्थ्यांसाठी पंचतारांकित हॉटेल्स व क्रूज लाईनवर नोकरी प्राप्त करून देणारी हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीतील अग्रगण्य प्रशिक्षण संस्था डॉक्टर बापूजी साळुंखे डिपार्टमेंट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, 2130 ई वॉर्ड, ताराबाई पार्क, कोल्हापूर। फोन 0231 2 666 337। शैक्षणिक क्षेत्रातील 5 वर्षांची यशस्वी वाटचाल आणि शेकडो विद्यार्थ्यांना दिलेलं मार्गदर्शन हे ग्रास्पचं वेगळेपण। ग्रास्प म्हणजे केवळ क्लास नव्हे, ग्रास्प एक परंपरा आहे, ग्रास्प एक तंत्रज्ञान आहे, ग्रास्प एक ओळख आहे। जेव्हा ओलांडायची असतात आव्हानांची क्षितिज, तेव्हा ग्रास्प देतं नेमकी दिशा। 11वी 12वी सायन्स व नॅशनल लेवलच्या JEE, NEET व इतर प्रवेश परीक्षांकरता विशेष मार्गदर्शन, तसंच शालेय स्तरावरील 8वी ते 10वी वर्गांकरता IIT, NEET फाउंडेशन कोर्सेस,
एकाच छताखाली ग्रँड अकॅडमी ऑफ सावंत पाटील, हॉटेल मराठा रिजन्सी समोर, न्यू शाहूपुरी, कोल्हापूर. संपर्क 9850051417. स्टाईल, फॅशन, कम्फर्ट, फील, ब्लू मॅन. पुरुषांचे व्यक्तिमत्व खुलवणारे, रुबाबदार बनवणारे प्युअर कॉटनचे, प्लेन, चेक्स आणि लाइनिंगचे एकापेक्षा एक आकर्षक शर्ट्स. ब्लू मॅन 100% एक्सपोर्ट होणारे दर्जेदार इटालियन फॅब्रिक, मजबूत स्टिचिंग, परफेक्ट फिटिंग. यामुळेच ब्लू मॅन शर्ट्स बनतात तुमच्या व्यक्तिमत्वाची ओळख. ब्लू मॅन शर्ट्सचे फॅक्टरी आउटलेट असलेले राजारामपुरी 3ऱ्या गल्लीतील श्री महावीर गारमेंट्स सादर करत आहे ब्रँड प्रमोशन ऑफर. 1 शर्ट खरेदीवर 1 शर्ट फ्री मिळवा, 2 शर्ट खरेदीवर 3 शर्ट फ्री मिळवा आणि 3 शर्ट खरेदीवर तब्बल 5 शर्ट मिळतील फ्री. अशी संधी नेहमी येत नाही. आजच राजारामपुरी 3ऱ्या गल्लीतील महावीर गारमेंट्सच्या शोरूमला किंवा पुणे बेंगलोर हायवे उजळाईवाडी येथील ब्लू मॅन फॅक्टरीला भेट द्या. ब्लू मॅन, द नेम फॉर ट्रस्ट, क्वालिटी, स्टाईल अँड एलिगन्स. उज्ज्वल करिअरसाठी शिक्षणाचा पाया भक्कम हवा, जो मिळतो कीर्ती क्लासेसमध्ये. IIT, JEE मेन्स आणि ॲडव्हान्स, नीट, बीट्स, VIT इत्यादी प्रवेश परीक्षांसाठी आणि 11वी 12वी PCMB साठी प्रवेश सुरू. 4 मजली प्रशस्त इमारत, हवेशीर क्लासरूम्स, कम्प्युटराइज्ड नोट्स, टेस्ट सिरीज, सुसज्ज ग्रंथालय आणि उच्च विद्या विभूषित संशोधक, अनुभवी तज्ञ प्राध्यापक डॉक्टर VK जोशी सर स्वतः सर्व विषय शिकवतात. म्हणून तर आजवर कीर्ती क्लासेसचे शेकडो विद्यार्थी गुणवत्ता यादीत चमकले, उज्ज्वल करिअरचे मानकरी बनले. यावर्षी KVPI ही मानाची स्कॉलरशिप मिळवणारा आणि IIT मध्ये प्रवेश मिळवणारा ब्रह्मेश जोशी हा कोल्हापुरातील एकमेव विद्यार्थी कीर्ती क्लासचाच. असेच हजारो गुणवंत विद्यार्थी बनवण्यासाठी कटिबद्ध आहे कीर्ती क्लासेस. कारण आम्ही जाणतो, शिक्षण म्हणजे नव्हे बाजार. कीर्ती क्लास आहे ज्ञानदानाचा वसा आणि विद्यार्थ्यांचा आधार. कीर्ती क्लासेस. विना पावडर दूध, शाहू दूध सर्वत्र उपलब्ध. अत्याधुनिक उपकरणांद्वारे हृदयरोगाचं पूर्वनिदान करून त्यासाठी अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी तसेच हृदयाला असलेलं छिद्र आता विनाछेद शस्त्रक्रियेनं बंद करण्याची किमया साधली आहे डॉक्टर अडनाईक यांनी. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली सुरू झालंय स्वस्तिक हॉस्पिटल. अतिरक्तदाब, मधुमेह, हृदयविकार, बालकांचे जन्मजात हृदयविकार यावर कुशल आणि आधुनिक उपचार. अत्याधुनिक उपकरणांनी आणि तज्ञांनी सुसज्ज ICU. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरवलेले तज्ञ डॉक्टर अर्जुन अडनाईक यांचं प्रमुख मार्गदर्शन. रुग्णवाहिका, पॅथॉलॉजी, डिजिटल एक्स-रे, पेसमेकर, TMT, होल्टर अशा सुविधांनी सुसज्ज हॉस्पिटल म्हणजे स्वस्तिक हॉस्पिटल. म्हणूनच तर नवतंत्रज्ञान आणि माणुसकी जपत हृदयावर राज्य करणारे डॉक्टर अडनाईक यांचं स्वस्तिक हॉस्पिटल म्हणजे रुग्णांना नवसंजीवनी. स्वस्तिक हॉस्पिटल, ताराराणी चौक, साई दर्शन हॉटेल मागे, कोल्हापूर. फोन 2535373. उज्ज्वल भवितव्यासाठी नवशिक्षण पीठ अशोकराव माने ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स. ME, MBA, इंजिनिअरिंग, पॉलिटेक्निक आणि फार्मसी कोर्सेस. इथे मिळते पदवी सोबतच शिक्षणाच्या आनंदाची वॉरंटी. नामांकित तसंच आंतरराष्ट्रीय कंपनीशी संपर्क असलेला ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेल, वायफाय कॅम्पस, अत्याधुनिक संगणक लॅब, सुसज्ज ग्रंथालय, प्रशस्त रीडिंग हॉल तसंच मुला मुलींसाठी स्वतंत्र अद्ययावत हॉस्टेल, ऑनलाईन परीक्षा केंद्र याबरोबरच विद्यार्थ्यांसाठी बसची सुविधा. कार्यक्षम व्यवस्थापन आणि अनुभवी व तज्ञ प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली घडवा आपल्या पाल्याचं उज्ज्वल भवितव्य.
ISO मानांकन प्राप्त अशोकराव माने ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स, पुणे बेंगलोर हायवे, वाटार तर्फे वडगाव, तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर. फोन 023024077740. दिवसाचा पवित्र प्रारंभ करील कागलचा ओंकार बंब. ओंकार बंब म्हणजे कमी वेळेत कमी जळणात भरपूर पाणी. वापरण्यास सोपा, जळण घालण्यासाठी कप्पा. कोणतंही जळण वापरा. नारळाच्या झावळ्या, बागेतील शेतातील केर कचरा, शेडी, लाकूड, अगदी काहीही. पाण्याचं तापमान दाखवण्यासाठी टेम्परेचर मीटरची सोय. धूर उंचीवर काढता येतो. बाथरूम शॉवरला गरम पाणी घ्या. उत्तम घडण आणि पावडर कोटिंगमुळे दीर्घायुषी. शिवाजी विद्यापीठानं प्रमाणित केलेला कागलचा ओंकार बंब. हजारो ग्राहकांचा विश्वास, समाधानी, आनंदी खास. आपणही आनंदात सहभागी होऊया. कागलचा ओंकार बंब घरी घेऊन जाऊया. ओंकार बंब, मेन रोड, कागल. फोन 2434427. पक्वानांचा महारथी हॉटेल सारथी. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी एक भव्य इमारत, जणू आरसे महाल. निसर्ग सानिध्याचा आभास देणारं, कोल्हापूरच्या वैशिष्ट्यांची आणि इतिहासाची चुणूक दाखवणारी चित्रनगरी. सज्ज आहे आपल्या क्षुधा शांतीसाठी अगदी प्रसन्न मनाने. प्युअर व्हेज फॅमिली रेस्टॉरंट, सारथी प्युअर व्हेज. पंजाबी, चायनीज, महाराष्ट्रीयन ज्युसेस आणि आईस्क्रीम्स ही. कुशल व्यवस्थापनाखाली अगत्याची आपलेपणाची सेवा. चिमुकल्यांसाठी एंटरटेनिंग गेम्स. स्वच्छ, सुंदर, भव्य डायनिंग व्यवस्था. पार्किंग, लिफ्ट, एसी, नॉन एसी आणि पार्सल सुविधा असणारं फॅमिली रेस्टॉरंट. सारथी प्युअर व्हेज. पक्वानांचा महारथी हॉटेल सारथी. ईगल प्राईड, पहिला मजला, मिरजकर तिकटी, मंगळवार पेठ, कोल्हापूर. कोल्हापूर बदलतंय. हा, विश्वकर्मा बिल्डर्सच्या खानविलकर पेट्रोल पंपालगत नागाळा पार्क इथल्या साईटवर येताच तुम्हीही म्हणाल, होय, कोल्हापूर बदलतंय. 2 आणि 3 BHK फ्लॅट सोबत 100 फुटी रस्ता, स्विमिंग पूल, टेनिस कोर्ट, लॉन, जॉगिंग ट्रॅक, लँडस्केप गार्डन, क्लब हाऊस, चिल्ड्रन पार्क, सारं काही विश्वकर्मा प्रेस्टिज मध्ये. 5 एकरांचा भव्य प्रकल्प अगदी कोल्हापूर शहरातच. आणि तरीही निसर्गाच्या सान्निध्यात. घर, संस्कृती आणि फ्रेश ॲटमॉस्फिअर देणारी माणसं. विश्वकर्मा बिल्डर्स, कोल्हापूर. फोन 94 220 46 580 96 73 54 50 50. हेयर ट्रीटमेंट के नाम पे कितने लोग कितनों को टोपी पहनाते हैं. अब ट्रीट कीजिए हेयर लॉस एट डॉक्टर बतराज विद अ कॉम्बिनेशन ऑफ होम्योपैथी एंड मॉडर्न साइंस. हम टोपी उतारते हैं. डॉक्टर बतराज. डॉक्टर बतराज. जागतिक दर्जाची नेत्रसेवा देणारं वासन आय केअर. मोतीबिंदू शस्त्रक्रिया पॅकेजेस 6,000 पासून 60,000 पर्यंत. IQ आणि मल्टीफोकल लेन्सवर खास सूट. तसंच चष्म्यापासून कायमस्वरूपी मुक्ती मिळण्यासाठी अत्याधुनिक मशीनद्वारे अवघ्या काही मिनिटातच पूर्णतः सुरक्षित आणि वेदनारहित उपचार. यासाठी ऍडमिट होण्याचीही गरज नाही. वासन आय केअर हॉस्पिटल, स्टेशन रोड, कावळा नाका, कोल्हापूर. फोन 0231 39 89 000. बातमीपत्राच्या अखेरच्या भागात आपलं पुन्हा एकदा स्वागत. करवीर निवासिनी श्री महालक्ष्मीची कीर्ती सर्वदूर पोहोचली आहे. त्यामुळे देवीच्या दर्शनासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविकांची अलोट गर्दी होत आहे. आजही देवीच्या दर्शनासाठी मंदिर परिसर भाविकांच्या गर्दीनं फुलून गेला होता. सलग 3 दिवसांच्या सुट्टीची पर्वणी भाविकांनी दर्शनासाठी साधली आहे. पावसाळ्याचे दिवस आणि शाळा सुरू असल्यानं गेले 2 महिने महालक्ष्मी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या कमी झाली होती. आज मात्र मंदिर परिसर पुन्हा एकदा भाविकांच्या गर्दीनं दिवसभर फुलून गेला होता. रमजान ईद, दुसरा शनिवार आणि पाठोपाठ आलेला रविवार अशी सलग 3 दिवस शासकीय निमशासकीय कार्यालयांना सुट्टी असल्यामुळे परजिल्ह्यातील नोकरदार वर्गानं सहकुटुंब देवी दर्शनासाठी आज कोल्हापुरात हजेरी लावली. श्रावण महिन्यातील पहिला शुक्रवारचा वेगळा भक्तिभाव जाणून घेत महिला भाविकांनी सुद्धा देवी दर्शनाचा लाभ घेतला. या गर्दीमुळे पूजेचं साहित्य, प्रसाद, हार, फुले यांचीही चांगली विक्री झाली. बँकॉक इथं झालेल्या अपंगांच्या आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस स्पर्धेत वैष्णवी सुतार यांनी कांस्य पदक पटकावलं. त्यांनी भारताच्याच खेळाडूचा सरळ सेटमध्ये पराभव केला.
बँकॉक इथं 2 ते 7 ऑगस्ट या कालावधीत अपंगांच्या आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस स्पर्धा झाल्या. यात महाराष्ट्रातून कोल्हापूरच्या वैष्णवी सुतार यांची निवड झाली होती. महिलांच्या एकेरी गटात त्यांनी भारताच्याच खेळाडूचा 11-5, 11-6 आणि 11-5 असा सरळ सेटमध्ये पराभव करून कांस्य पदक पटकावलं. आर्थिक परिस्थिती नसल्यानं स्पर्धेला जाण्यापूर्वी त्यांनी मदतीचं आवाहन केलं होतं. त्याला प्रतिसाद देऊन दानशूर व्यक्तींनी आर्थिक पाठबळ दिलं होतं. त्याचं त्यांनी चीज करून दाखवलं. जगप्रसिद्ध वाईल्डक्राफ्ट या कंपनीची दर्जेदार उत्पादनं मिळवण्यासाठी आता ग्राहकांना पुण्या मुंबईला जावं लागणार नाही. कारण हायकिंग, ट्रॅकिंग, सायकलिंगसह स्पोर्ट्स रेंजमधील विविध उत्पादनं राजारामपुरी 6व्या गलीतील वाईल्डक्राफ्टच्या हिरेमठ ॲडव्हेंचर्स इथं उपलब्ध होणार आहेत. त्याचं उद्घाटन राशीचक्रकार शरद उपाध्ये यांच्या हस्ते 11 ऑगस्ट रोजी होणार आहे, अशी माहिती सुचित हिरेमठ यांनी पत्रकार परिषदेत दिली. कोल्हापूर परिसरातील खेळाडू आणि हायकिंग, ट्रॅकिंग, सायकलिंग करणाऱ्या तरुणांना आवश्यक साहित्य खरेदीसाठी वाईल्डक्राफ्टचं हिरेमठ ॲडव्हेंचर्स हे दक्षिण महाराष्ट्रातील पहिलं केंद्र कोल्हापुरातील राजारामपुरी 6व्या गलीत सुरू होत आहे, अशी माहिती सुचित हिरेमठ यांनी पत्रकार परिषदेत दिली. या शोरूममध्ये प्रामुख्याने शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी आकर्षक, टिकाऊ आणि ब्रँडेड वस्तू उपलब्ध होणार असून यामध्ये बॅग, सॅक्स, इतर ॲक्सेसरीज आणि फुटवेअरचा समावेश आहे, अशी माहिती SR हिरेमठ यांनी दिली. पत्रकार परिषदेला प्रफुल्ल महाजन, प्रितेश दोशी उपस्थित होते. कवठेसारच्या युवा शक्ती बोट क्लबनं इचलकरंजी इथं घेण्यात आलेल्या होड्यांच्या शर्यतीचं विजेतेपद पटकावलं. स्पर्धेत कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील 10 होड्या सहभागी झाल्या होत्या. स्पर्धा पाहण्यासाठी हजारो शौकीन नदी तीरावर उपस्थित होते. शेतकरी बेंदूर उत्सव मंडळाच्या वतीनं क्रांती दिनानिमित्त इचलकरंजी इथं पंचगंगा नदीपात्रात होड्यांच्या शर्यती आयोजित करण्यात आल्या होत्या. स्पर्धेचा शुभारंभ विविध कार्यकारी सोसायटीचे माजी अध्यक्ष फुलचंद चौगले, बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. स्पर्धेत सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील 10 होड्यांचा सहभाग होता. सर्वच होड्यांनी प्रारंभी धीम्या गतीनं सुरुवात केली. अंतिम टप्प्यात कवठेसार युवा शक्ती बोट क्लब, संडोळी आझाद जनसेवा बोट क्लब आणि इचलकरंजी बोट क्लब यांच्यात चुरस झाली. मात्र कवठेसारच्या युवा शक्तीनं सलग दुसऱ्या वर्षी स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं, तर आझाद जनसेवा बोट क्लब आणि इचलकरंजी बोट क्लब यांना अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावले. समडोळीच्या शानदार बोट क्लबनं उत्तेजनार्थ बक्षीस मिळवलं. स्पर्धा पाहण्यासाठी पंचगंगा नदीवरील जुन्या आणि नव्या पुलावर तसंच नदी तीरावर हजारो शौकीनांनी उपस्थिती लावली होती. स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ माजी खासदार कलापण्णा आवाडे, अशोक सौंदत्तीकर, अमृत भोसले यांच्या हस्ते संपन्न झाला. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी बाळासाहेब कलागते, नंदू पाटील, सागर मोगदुम, इलाई कलावंत, संपत जामदार यांनी परिश्रम घेतले. कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशनच्या वतीनं 16 ते 18 ऑगस्ट या कालावधीत टेबल टेनिस स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. मुला-मुलींच्या एकेरी स्पर्धेत 12 ते 21 वर्ष आणि खुल्या गटात तसंच 40 वर्षावरील गटात ही स्पर्धा होणार आहे. KSAच्या टेबल टेनिस हॉलमध्ये होणाऱ्या या स्पर्धेसाठी 14 ऑगस्टपर्यंत नावे नोंदवावीत असं आवाहन KSAच्या वतीनं करण्यात आलंय. 14 वर्षाखालील शालेय फुटबॉल स्पर्धेत महाराष्ट्र हायस्कूल, सेंट जेवियर्स, माधवराव बागल, माईसाहेब बावडेकर हायस्कूलच्या संघांनी विजयी सलामी दिली. उजगाव इथल्या न्यू पॉलिटेक्निक कॉलेजच्या मैदानावर या स्पर्धा सुरू आहेत. अन्य साखळी सामन्यामध्ये प्रायव्हेट हायस्कूल, पोद्दार इंटरनॅशनल, महावीर स्कूल, शांतिनिकेतन, कोल्हापूर हायस्कूल, सेंट जेवियर्स, छत्रपती शाहू विद्यालय, महाराष्ट्र आणि प्रायव्हेट हायस्कूलच्या संघांनी प्रतिस्पर्धी संघांवर विजय मिळवले. आता एक नजर सोन्या चांदीच्या दरांवर. शेवटी पुन्हा एकदा आजच्या विशेष घडामोडी. क्रांती दिनाचं औचित्य साधून जिल्ह्यात हुतात्म्यांना वाहिली आदरांजली. विस्थापितांचं पुनर्वसनाच्या मागणीसाठी वारणा नदीत जलसमर्पण आंदोलन. रेल्वे गुड्स यार्डमधील समस्यांबाबत पुणे विभागीय व्यवस्थापक शर्मा यांच्याकडून संबंधितांची कान उघडणी. आजवर रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा पाहणी दौरा निव्वळ फारसच. विश्वशांतीचा संदेश देत रमजान ईद उत्साहात साजरी. पवित्र रमजान महिन्याची सांगता. आणि गोंधळ हुल्लडबाजीनं चेन्नई एक्सप्रेस चित्रपटाचं जिल्ह्यात स्वागत. सामाजिक भान विसरून जल्लोष करणाऱ्या तरुणांना शिवसैनिक आणि पोलिसांचा चोप, तर इचलकरंजीत चित्रपटगृहाची तोडफोड. याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं. नमस्कार.